नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी, प्रिय शिक्षक बंधू-भगिनींचं, आजच्या जानेवारी महिन्यातील म्हणजेच 2026 या वर्षातील पहिल्या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी मी आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. पहिल्या दिवशी जे आपण शिकलो आणि जे काही शिकायचं राहिलेलं होतं, त्याच्या पुढचा भाग म्हणजे जो शिकलेलं होतो त्याचा पुढचा भाग आणि जे शिकायचं राहिलेलं होतं, ते आपण या ठिकाणी आज पूर्ण करणार आहोत. आणि यालाच अनुषंगून विविध अशा टूल्सचा एक उत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स, ट्रिक्स आणि टेक्निक्सचा एक आपण म्हणूया हैदोस घालण्यासाठी चांगलावाला तो आपल्याला जो कोर्स आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वप्रथम एक केलेला जो बदल आहे मी तो सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी पॉवर पॉइंटच्या त्या स्लाइडवर लिखित स्वरूपात सुरुवातीला सांगणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जी आहे ते कालचा जो काही सिलेबस जो अपूर्ण राहिलेला होता आणि आज जे आपल्याला नवीन शिकायचं आहे तो भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर तुर्तास मी माझा व्हिडिओ जो आहे तो ऑफ करत आहे. सर्वांनी आपले माईक बंद करावेत आणि या ठिकाणी पूर्ण लक्ष जे आहे ते स्क्रीनकडे तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. माझी स्क्रीन या ठिकाणी शेअर झालेली आहे असं मला दिसत आहे. सो इज माय स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसत आहे का? येस. धन्यवाद. या ठिकाणी बघा जे नवीन लोक येत आहेत त्यांना मी वारंवार सांगत आहे की आपलं माईक जो आहे तो त्यांनी बंद केलेला आहे का नाही याची थोडीशी दक्षता घ्यावी. सर्वप्रथम या ठिकाणी मी पॉवर पॉइंटची एक स्लाइड ओपन करत आहे आणि त्यामध्ये काल काही आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या विनंतीनुसार या 2 दिवसाच्या कार्यशाळेनंतर जी एक आपण घोषणा आज अनाउन्समेंट करणार होतो नवीन कोर्सची, त्या अनुषंगानं मला या ठिकाणी काही नवीन झालेले जे बदल आहेत, ते या ठिकाणी मला सांगायचे आहेत तुम्हाला. तर आपला जो काही हा डे 2 आहे, त्यामध्ये सर्वप्रथम तर मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आणि जो काही आपला 10 दिवसांचा कोर्स होता, तो 12 दिवसांचा आपण केलेला आहे. 2 दिवस. कारण सिलेबस पाहता 12 डेजचा हा सिलेबस असणार आहे टोटल आणि 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी 2026 ते या ठिकाणी 14 फेब्रुवारी 2026 आणि यामध्ये जे वेगवेगळे जे टूल्स तुम्हाला दिले जाणार आहेत, वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला जे शिकवले जाणार आहेत. तर हे टूल्स आणि टेक्निक्स याच्याबद्दल शेवटी मी अनाउन्स करणार आहेच. तर 2 जे बदल आहेत ते अगोदर 10 दिवसाचं होतं, तर 2 दिवस आपण वाढवलेले आहेत. जेणेकरून सर्व काही व्यवस्थित तुम्हाला शिकता येईल त्या 12 दिवसामध्ये आणि सगळं काही मला व्यवस्थित तुम्हाला पोहोचवता येईल. 2 फेब्रुवारी पासून म्हणजे सोमवारपासून आपला सुरू होतोय. 2 आठवडे हा कोर्स चालणार आहे. 14 फेब्रुवारी पर्यंत तो कोर्स असणार आहे. त्यानंतर बराच मोठा आपला गॅप असणार आहे. त्यासाठी तुम्ही शेवटी होणाऱ्या आपल्या घोषणा आणि त्यामध्ये मिळणाऱ्या विथ डिस्काउंट जो काही प्रवेश तुम्हाला मिळणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही हा सेशन अटेंड करावा. आज खूप काही एक इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे, दाखवणार आहे. नवीन जे काही टूल्स घेतलेले त्याबद्दल सुद्धा थोडीशी मी माहिती देणारच आहे. ओके. सो या ठिकाणी हा जो काही झालेला बदल आहे तो तुमच्या लक्षात आलेला असेल अशी या ठिकाणी आशा करतो. आणि तुर्तास या ठिकाणी माझी पॉवर पॉइंटची स्लाइड जी होती, ती या ठिकाणी मी घालवलेली आहे आणि सगळे ड्रॉइंग सुद्धा क्लिअर केलेले आहेत. या ठिकाणी पहा काल जे फॉर डे 2 सिलेबस जो आपला होता, ओके, त्यामधील जो काही पार्ट राहिलेला होता ओपन आर्टचा पार्ट, तो आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. ओपन आर्ट हे एक नवीन अशा प्रकारचं टूल आहे, की ज्यामध्ये अ, यामध्ये इझी, लॉंगर आणि मॅजिकल प्रकारचे जे काही शैक्षणिक निर्मिती आहे, ती आपण या ठिकाणी करू शकणार आहोत. फ्लोचा अजून या ठिकाणी आज वापर आपण करणारच आहोत. नवीन जे अपडेट्स आहेत पॉवर पॉइंट फिल्मोर आणि कॅनवा मधील त्याचाही आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर पॉवर पॉइंट मधील नवीन अपडेट्सच्या साह्यानं आपण काही तयार करत होतो या ठिकाणी. फॉर फ्लो डे 1 आपण या ठिकाणी तुम्हाला हा दाखवलेला होता आणि त्यासाठी आपण जे 6 जे एआय टूल्स
6 AI टूल्स मी जे तुम्हाला देणार आहे, तर त्या 6 AI टूल्सचं एक दर्शन जसं मी तुम्हाला घडवत आहे, तसं तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विविध अशा शैक्षणिक मुद्द्यांचं दर्शन घडवण्यासाठी हा एक बार आपण काढलेला होता. त्याला ॲनिमेट करायचं बाकी होतं आणि याला थोडंसं 3D करणं बाकीचं होतं. कारण जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण एआयचं लगेच सुरू करणार आहोत. ओपन आर्ट वगैरे सुरू करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हाचा सेशन अटेंड करावा, अशी मी सगळ्यांना विनंती करतो. या ठिकाणी बघा हा जो या ठिकाणी जर तुम्ही नीट पाहिलं, तर या स्लाइडवर तुम्हाला असा सुरुवातीला हा बार आलेला दिसेल. त्यानंतर हे सगळे जे बॉक्सेस आहेत, ते बॉक्सेस एकानंतर एक अशा पद्धतीनं एकामेकांमध्ये म्हणजे या ठिकाणी त्या बारमध्ये या ठिकाणी त्या इन्सर्ट झालेल्या या ठिकाणी दिसतील. आणि त्यानंतर हे जे स्ट्रिप्स आहेत 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8. या ठिकाणी काल आपण पाहत होतो की 2, 4, 6, 8 असे विविध जे काही या ठिकाणी ह्या स्ट्रिप्स आहेत, तर त्या समसंख्येला अनुसरून या ठिकाणी आपण ते करत होतो. तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर पाहिलं की या ठिकाणी थोडासा हा वर उचलल्यासारखा हा पार्ट दिसतोय. तर एक छोटासा चेंज करून या ठिकाणी तो केलेला आहे. तो अगोदर या ठिकाणी आपण काल जे बनवत होतो, की कालचं जे आपलं क्रिएशन होतं, त्याच्यामध्ये हे आपण करून पाहूया. त्यासाठी आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे, शेप्समध्ये जायचं आहे. तो शेवटचा जो पार्ट आहे त्याला वर उचलण्यासाठी आपल्याला एक त्या ठिकाणी शॅडो टाकणे गरजेचं आहे. पण शॅडो आपल्याला क्रिएट करायची आहे. शॅडो आपल्याला त्याला लावायची नाहीये, तर क्रिएट करायची आहे. तर या ठिकाणी हा डायगोनल शेप जो दिसतोय, तो डायगोनल शेप या ठिकाणी मी घेणार आहे. म्हणजे एका बाजूला अशा प्रकारचा जो काही टोकदार असतो, ओके, तो शेप आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला थोडासा उलटा करायचा आहे. उलटा केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याची आउटलाईन तुम्ही घालवली तर अजून चांगलं राहील. हा आउटलाईन तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर शेप फिल म्हणून त्याला जो फिल द्यायचा आहे तुम्हाला या प्रकारचा हा जो आहे शेप फिल तुम्हाला हा किंवा या प्रकारचा तुम्ही शेप फिल देऊ शकता. आणि या ठिकाणी याला राईट क्लिक करून तुम्हाला फॉर्मॅट शेप मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की हा जो इफेक्ट आहे त्या इफेक्ट मध्ये तुम्हाला सॉफ्ट एजेस जे आहेत त्याचे ते सॉफ्ट एजेस तुम्हाला अशा पद्धतीचे थोडेसे सॉफ्ट करायचे आहेत या पद्धतीनं. अँड हिअर यू कॅन सी, ओके. आणि हा जो पार्ट आहे तो तुम्हाला थोडासा पाठीमागे टाकायचा आहे. ओके, सेंड टू बॅक करायचा आहे. सेंड टू बॅक केल्यानंतर हा जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी अजून सॉफ्ट तुम्हाला करायचा आहे. या ठिकाणी बघा हा सॉफ्ट सॉफ्ट केलेला आहे पार्ट. ओके, 19-20 पॉईंट जवळ-जवळ मी या ठिकाणी वापरलेले आहेत. म्हणजे तो पार्ट दिसणार नाही असं करायचं आहे. थोडीशी शॅडो दिसली पाहिजे असंही करायचं आहे. आणि त्याला योग्य ठिकाणी असं ठेवायचं आहे तुम्हाला बरोबर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं. हा तो पार्ट होता आणि हिअर यू कॅन सी हा जो पार्ट आहे तो थोडासा असा वर उचलल्यासारखा दिसत आहे तुम्हाला आणि या ठिकाणी हा जो पार्ट आहे तो सरळ जो आहे तो पॅरलल आहे त्याच्याशी. आता त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते पार्ट सगळे खालच्या बाजूला घ्यायचे आहेत आणि त्याला परत सेंड टू आपल्याला बॅक करायचं आहे. सेंड टू बॅक केल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या पोझिशनला ठेवायचं जेणेकरून अजून ते चांगलं दिसणार आहे. ते या पद्धतीने तुम्ही करू शकता. वाटलं तर तुम्ही नंतर अजून त्याचा जो काही व्हिजिबिलिटी आहे, बरोबर आहे. ते जे शॅडो दिसतोय तुम्हाला काळपट रंगाचा तो अजून त्याला तुम्ही कमी करू शकता किंवा त्याचा कलर वगैरे जे आहे ते चेंज करू शकता. फक्त त्याला सेंड टू बॅक करणं गरजेचं आहे राईट क्लिक करून. ते आपण इझिली करू शकतो. या छोट्याशा बदलामुळे जी आहे ती स्ट्रिप जी आहे ती पूर्णपणे अशा पद्धतीनं तुम्हाला अ, शेवटचा जो टोक आहे तो थोडासा वर उचलल्यासारखं तुम्हाला दिसेल. बरोबर आहे. तर याच पार्टला थोडंसं रोटेट करून घेऊया आपण. रोटेट करून व्हर्टिकली थोडंसं रोटेट करूया आणि त्यानंतर या पार्टला अशा पद्धतीने आणूया. बरोबर आहे. आणि याला या भागामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर याला सेंड टू बॅक असं करायचं आहे. सेंड टू बॅक केल्यानंतर परत या ठिकाणी बघा या छोट्याशा केलेल्या बदलामुळं एक मोठा बदल त्या ठिकाणी दिसतो आणि त्याला एक जे काही त्याला एक सौंदर्य दृष्टी प्राप्त होते किंवा एक प्रकारचा जो आहे एक अपील आपल्याला जो ज्याला आपण म्हणतो व्हिज्युअल अपील, तो व्हिज्युअल अपील या ठिकाणी आपण सिम्पली या ठिकाणी अशा पद्धतीने देऊ शकतो. अँड हिअर यू कॅन अगेन सी सच टाइप ऑफ स्ट्रिप्स. नाउ आय थिंक या सगळ्यांचे जे कलर्स आहेत ते आपण थोडेसे अजून फेंट करणार आहोत जेणेकरून तो जो पार्ट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे. तर हे 6 चे 6 शेप तुम्हाला कंट्रोल धरून जे आहे अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता लाइक धिस आणि त्याचा एकच कलर असल्यामुळं तुम्ही त्याला कलर एकाच वेळेस देऊ शकता. या ठिकाणी बघा हा या प्रकारे जरी दिला, ओके, अजून फिकट करत गेला, ओके, तरी सुद्धा चालेल. या ठिकाणी बघा एवढा मी फिकट केलेला आहे. ओके, म्हणजे व्हाईट असल्यासारखं दिसत आहे. पण
या ठिकाणी थोडासा हा हवाला देतो मी, जेणेकरून तो शॅडो आहे तिथं असंही वाटणं गरजेचं आहे आणि तो पार्ट जो आहे तो थोडासा वर उचललाय असंही दिसणं गरजेचं आहे. थोडंसं आतमध्ये जर ढकललं आपण अजून, ओके, तर अजून थोडंसं लाईक बेटर राहील ते. सो हिअर हा लास्टची जी स्ट्रीप आहे ती अशी वर उचलल्यासारखी तुम्हाला दिसत आहे. नाव जे काही टेक्स्ट टाकायचं ते टेक्स्ट, ते शॅडो आणि ही जी स्ट्रीप आहे ते तिन्ही आपल्याला या ठिकाणी जे आहे काय करायचं आहे, जस्ट ग्रुप करायचे आहेत. ओके. आता जे 6 एआय टूल्स म्हणजे जे काही बरेचसे एनआय टूल्स मी देणार आहे, बरेचसे वेब बेस्ड टूल देणार आहे. पण एकाच ईमेलवर जे आपण सगळं काही परचेस करून घेतलेलं आहे, असं आजचा पूर्ण दिवस हा खरेदीत माझा गेलेला आहे. हे टूल सगळं खरं तर 26 जानेवारीचं बाहेर पडून थोडंसं काहीतरी दुसऱ्या प्रकारचं थोडंसं या ठिकाणी सोपस्कार करायचे होते, परंतु त्याला वेळ थोडाही मिळालेला नव्हता. कारण जर तुम्हाला दाखवलं, या ठिकाणी सगळं ऍक्टिव्हेशन साठी हा दिवस पूर्ण घालवलेला होता. तर हा जो आयडियल एआय टूल्स आहे ईमेल, ओके, त्या ईमेलवर अगदी परप्लेक्सिटी या ठिकाणी हा एंटरप्राइज लेवलचा, प्रो लेवलचा या ठिकाणी घेण्यात आलेला हे कालच दाखवलेलं होतं. त्यानंतर हा जो जेमिनी प्रो आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वापरता येणार आहे. चॅट जीपीटी जो आहे 5.2 व्हर्जनचा या ठिकाणी आहे तो तुम्हाला वापरता येणार आहे. आणि त्याच्यानंतर हा जो गॅमा प्रो आहे तो गॅमा प्रो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रो व्हर्जनचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हे सुद्धा याचं सुद्धा दर्शन मी तुम्हाला घडवणारच आहे. त्याच्यानंतर हा सुनो एआय, यामध्ये 2500 या ठिकाणी 2.5 म्हणजे 2500 क्रेडिट्स म्हणजे जवळजवळ 500 गाणी, कविता तुम्ही या ठिकाणी बनवू शकताय. बघा परिपाठाच्या वगैरे वगैरे या ठिकाणी काही बरेचसे जण या ठिकाणी आपली निर्मिती त्या पद्धतीनं करत आहेत. तर हे तुम्हाला दिसत आहे आणि त्यानंतर जे आहे 11 लॅब्स, हे आता आपला हा संपेपर्यंत एक म्हणजे दर महिन्याला 1,10,000 क्रेडिट्स, दर महिन्याला एवढे क्रेडिट्स एका वर्षासाठी घेतलेले आहे. एका वर्षासाठी हे जे 11 लॅब्स आहे, कारण 11 लॅबचा वापर आपल्याला करायचा आहे, त्याला हेजिंगची जोड द्यायची आहे आणि यातला व्हॉइस क्लोनिंग हा प्रकार आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. तर या ठिकाणी हे जे 6 गोष्टी आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, ठीक आहे. तर आता मी या 6 गोष्टी या ठिकाणी टाकतो की या सगळ्या गोष्टी सपोज मला तुम्हाला नंतर सांगायचं असेल तर तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या पर्पजसाठी तुम्ही याचा वापर करू शकताय. बरोबर आहे. तर आता या ठिकाणी ही आउटलाईन थोडीशी अशी असलेला हा वाला मी ते घेतोय आणि ब्लॅक कलरचा असलेला आणि पहिल्यांदा या ठिकाणी असं टाकत आहे की परप्लेक्सिटी. ओके, परप्लेक्सिटी हे एक एआय टूल आहे की ज्यामध्ये कॉम्प्लेक्स गणित गणित आणि जे भूमितीचे जे विषय आहेत ते जास्त करून मला असं वाटतं की तुम्ही या माध्यमातून ते पूर्ण करावे. ओके, जेणेकरून तुम्हाला जे आहे याचा पूर्ण वापर करता येईल परप्लेक्सिटीचा. आणि त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी आहे ते आपलं जेमिनी. ओके, जेमिनी प्रो आहे आणि अल्ट्रा जे आहे ते मी तुम्हाला 6 अल्ट्रा चे अकाउंट जवळजवळ देणार आहे. तेही तुम्हाला मी दाखवणारच आहे. सो जर तोपर्यंत मी व्हॉट्सअप या ठिकाणी ओपन करतो. या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्हाला जे 10 टूल्स आजच्या आजच ज्यांना प्राप्त करायचे असतील, जर शेवटी अनाउन्समेंट नंतर तुम्ही जर आपल्या फुल कोर्समध्ये जे 2 तारखेपासून सुरू होणार आहे 2 ते 14 फेब्रुवारी, तर त्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे टूल्सची जमवाजमव केलेली आहे. ओके. आता माझ्यासाठी खरंच महत्त्वाचं प्रशिक्षण असतं, तर प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो तुम्हाला मी सांगितलेला आहे. पण टूल्स तर तुम्हाला आजच सगळे मिळून जातील आणि सेपरेट मीटिंग जी आहे या ठिकाणी आपली होणार आहे, जे प्रवेश घेणार आहेत त्यांची. एक अर्धा तास आपण शेवटी थांबणार आहोत. कारण तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टीचा ॲक्सेस मला आजच द्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा ChatGPT 5.2 चा या ठिकाणी एक महत्त्वाचा पार्ट रोजच्या रोज बरेचसे जण वापरत आहेत. परंतु आयडियल एआय टूल्स हा जो ईमेल आहे, त्या ईमेलवर अजून काही गोष्टी येणार आहेत या कोर्समध्ये. या 6 सोडून अजूनही येणार आहेत. त्यावरती टीसीपी प्रीमियम वगैरे सुद्धा दिसतंय तुम्हाला. त्याच्याबद्दलही आज बोलायचं आपल्याला. बरंचसं काही दाखवायचं आहे. प्रायोगिक तत्वावरती काय असणार आहे, कायमस्वरूपी काय असणार आहे, ते सगळं या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थित सांगणारच आहे. तो ChatGPT जेमिनी नंतर जे आहे ते तुम्ही बघितलेलं आहे या ठिकाणी गॅमा. तर हा गॅमा प्रोचा वापर माझा सगळ्यात जास्त इव्हन पॉवर पॉइंट, फिल्मोरा, कॅनवा
हे जे 3 आपले एनआय टूल आहेत, परत परप्लेक्सिटी, जेमिनी आणि चॅट जीपीटी हे जे 3 एआय टूल्स आहेत. तर या सगळ्यापेक्षा जास्त माझा जो वापर सध्या होत आहे अध्यापनासाठी, तो गॅमा प्रोचा होत आहे. गॅमा प्रो मधील जे तुमचं जे बीटा व्हर्जन त्याचा वापर करा आम्ही असं तुम्हाला म्हटलेलं होतं, परंतु बरेच जण करताना दिसत नाहीयेत. तरी या ठिकाणी गॅमा प्रोचा तुम्ही वापर करावा, जेणेकरून माझा तर रोजच्या अध्यापनामध्ये याचा वापर चालू आहे आणि डायरेक्ट बेनिफिट होतोय, डायरेक्ट बेनिफिट. क्लिअर असं नाही की डायरेक्टला हा व्हिडिओ तयार केला, चेअरमनला दाखवला, असं नाही. रोजच्या वर्गामध्ये उपयोगी पडणारा हा टूल आहे गॅमा, जे एआयच्या माध्यमातून तुम्ही प्रेझेंटेशन तयार करू शकता आणि तेही दर्जेदार प्रेझेंटेशन. बऱ्याच जणांचं लक्ष दिसत नाही. रोजच्या रोज वापरा. रात्री 2 मिनिटात फक्त उद्याचा टॉपिक टाका आणि उद्या वर्गात जाऊन शिकवा. म्हणजे बाकीचा वेळ तुम्ही प्रिपरेशनला जास्त लागणार नाही. ओके, सगळ्यांच्या तुमच्या तिथं तर प्रत्येक वर्गात असतोच प्रोजेक्टर जे काही असेल ते, स्मार्ट बोर्ड वगैरे. आता हा झाला गॅमा प्रो आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुनो एआय जो आहे तो या ठिकाणी तोही आहे महत्वाचा आणि त्यानंतर 11 लॅब्स. हेजेन बद्दल आपण या ठिकाणी थोडंसं थांबलेलो आहोत हेजेनसाठी. पण याच वेळेस मला तो घ्यायचा आहे 11 लॅब्सचा वापर करून. 11 लॅब्स मधील व्हॉइस क्लोनिंगनं सेलिब्रिटीचा आवाज आणि हेजेनमध्ये तो सेलिब्रिटीचा आवाज आपल्याला तयार करायचा. आपलं स्क्रिप्ट असणार, आवाज सेलिब्रिटीचा असणार आणि सेलिब्रिटीचा फोटो जो आहे तो बोलणार कुठे? हेजेनमध्ये. त्यामुळे 11 लॅब्स आणि हेजेनची सांगड अशी माझ्या लक्षात येत आहे, की ती जर आपण घातली तर बरचसं काही एक चांगलं आपण एक काहीतरी प्रोडक्टिव्ह किंवा काहीतरी व्हॅलिड, काहीतरी लीगल लीगल महत्वाचा शब्द आहे आणि लॉजिकल आपण तयार करणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी आपण फुल्ली मोटिवेटेड होऊन हे काम करूया. आता पहा या ठिकाणी हा जो एक आहे तो मी या ठिकाणी तिथं सेपरेट ठेवलेला होता, परंतु हे बॉक्स बरोबरच येणार आहे. किती मुद्दे आहेत ते कळणार आहे सुरुवातीलाच. आता सध्या मला हे जे 3 आहेत, हेतले 3 1, 2 आणि या ठिकाणी हे जे तिसरं आहे, ते या ठिकाणी मी काय करत आहे, ग्रुप करत आहे. त्यानंतर हा जे दुसरं आहे, हे 1, 2 आणि हे जे 3 आहेत, ते या ठिकाणी मी ग्रुप करत आहे. त्या ठिकाणी हे जे आहे 1, 2 आणि 3 हे तिन्ही मिळून या ठिकाणी मी ग्रुप करत आहे. या ठिकाणी 1 कंट्रोल धरून हे आणि हे सगळं मला या ठिकाणी मिळून जे आहे ते ग्रुप करायचे आहेत. त्यानंतर हे आणि त्यानंतर हे मला या ठिकाणी अशा पद्धतीने ग्रुप करायचं आहे. त्यानंतर हे आणि त्यानंतर हे. ओके, शॅडो जे आपण क्रिएट केले हे मला या ठिकाणी ग्रुप करायचं आहे. तर आता पहिल्यांदा बघा हे जे 3 आहेत बॉक्सेस, पहिल्यांदा हा जो बार आहे तोही सुद्धा बार सुद्धा आपण काय करूया, हे ग्रुप करून घेऊया. या ठिकाणी अशा पद्धतीने हा ग्रुप केलेला आहे आणि हिअर यू कॅन सी हा जो बार आहे. आता मी हे सेपरेट ठेवलेलं होतं. आता सेपरेट ठेवल्याचा वापर इथं झालेलाच नाही ऍक्च्युली. खरं जर तुम्ही बघितलं नीट जर ऑब्झर्व्ह केलं की नाही, याला मी सेपरेट ठेवलेलं होतं ना, आपण याला सेपरेट ठेवलेलं होतं यावेळेस. मी जे काल दाखवलं त्यावेळेस सेपरेट ठेवलेलं नव्हतं. पण यावेळेस मला काय दाखवायचं होतं की 8 पॉइंट्सला 8 वेगळे कलर्स, 8 कलर्स आणि 8 वेगवेगळे जे आहेत ग्रेडियंट्स वगैरे काय असतील ते. आता बघा याला मी सिलेक्ट केलेलं आहे. सिलेक्ट करून तुम्ही काय करू शकता, याला सपोज याला अशा प्रकारचा कलर दिलेला आहे आणि परत याला सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचा कलर दिलाय. असंही चालेल, बरोबर आहे. तर असंही चांगलं दिसणार आहे. पण हा बॉक्स सारखा बॉक्स दिसणार. परत याला काय करा, फक्त याला जी आहे फक्त आतमध्ये त्याचा जो डार्क आहे पार्ट त्याला तोच द्या आणि परत त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर मोर फिल कलर्स मध्ये जाऊन त्याला डार्क करा. इथं बघा, इथं थोडंसं डार्क करा. असंही केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ते अजून चांगलं दिसणार आहे, अजून समथिंग कलरफुल दिसणार आहे. आता याला तिथं काय करा, तुम्ही इथं घेऊन जावा. त्यानंतर मोर फिल कलर्स मध्ये जावा आणि त्यानंतर इथं पिंक द्या. ओके, हे तुम्हाला काल सांगायचं होतं की असंही तुम्ही करू शकता. त्यामुळे मी सेपरेट केलेलं होतं. तर मी तसंच करायला गेलेलो होतो, हे असं सिंगल सिंगल कलरचे. पण आता हेही तुम्हाला आयडिया देत आहे की असंही तुम्ही काही पर्याय तुमच्याकडे आहे. आता याला डार्क कलर द्यायचा असेल तर तोच द्या अगोदर आणि परत त्याच्यामध्ये जायचं, मोर फिल कलर मध्ये जायचं आणि कस्टम मध्ये जायचं आणि इथून थोडासा खाली खेचायचा. म्हणजे बघा हा वाला कलर, हा तो डार्क कलर झाला. ठीक आहे, म्हणजे तो बॉक्स सारखा दिसतो. अँड इव्हन म्हणजे जरी आपण वेगळा कलर दिला तरी सुद्धा तो जो आहे बॉक्स असल्यासारखं दिसत आहे. ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी इथे एक आहे. आता ब्ल्यू राहिलेलाच होता तर हा वाला आणि त्याच्यानंतर हा आतमधला जो कलर आहे तो आपण या ठिकाणी डार्क वाला तो देऊ शकतो त्याला त्या पद्धतीनं.
तर तुम्ही जेवढं याला नंतर थोडंसं एक्सटेंड करू शकताय, मॉडिफाय करू शकताय, तेवढं तुमच्या हातात आहे ते. या ठिकाणी बघा या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे त्याला. त्याला तुम्ही इव्हन 3D करू शकताय, एनिथिंग लाईक दिस. इथं प्रीसेट मध्ये जाऊन या पद्धतीने ग्लास लाईक और समथिंग लाईक दिस. बट आय विल कीप इट सिम्पल लाईक दिस ओनली. आता या ठिकाणी जे काही तुमचं तयार झालेलं असेल, तुम्ही दोन मुद्द्यांचं जर तयार केलं, तर हा जो बार आहे की नाही, हा जो बार आहे तो थोडासा काय करायचा, खालनं एवढाच ठेवायचा, एवढाच ठेवायचा. हे बघा, हा एवढा इथून झाला. ओके. आणि त्याला गोल गोल फिरू शकता तुम्ही फ्लो मध्ये. बघा यानंतर एआय मध्ये तुम्हाला थोडंसं फ्लो आणि हा जो आहे आपला काय म्हणतो त्याला आपण, ओपन आर्ट, त्याबद्दल मला सांगायचं आहे. त्याला याला घेऊन तिकडे जायचंय मला. पण अपडेट सुद्धा बघा, अपडेट्स पॉवर फिलकॅन मधील अपडेट्स हे खरंच खूप महत्वाचे आहेत. चार जर तुम्हाला करायचे असेल, चार, तर या ठिकाणी बघा हे चार, त्या ठिकाणी हे चार अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, सो हिअर इट विल लाईक धिस. बरोबर आहे. फक्त हे आरपार जाऊ द्या, नाही तर हा आपलं जे काही हे आहे, हा बॉक्स पूर्ण नाही हे लक्षात येणं गरजेचं नाही. आणि त्याला इन्सर्ट करताना सुद्धा तो असंच वाटला पाहिजे की पूर्ण बॉक्स असल्यासारखं दिसला पाहिजे. बरोबर आहे. सो ऑल दिस चेंजेस मी तुम्हाला सांगितले. तर समसंख्या काल 8चं दाखवलेलं आहे, करताना 6चं केलं आपण. तुम्हाला जास्त करून चार लागेल का, दोन बी नाही, चार किंवा सहा लागतील. तर चारचे तर बरेचसे आपले क्राफ्ट झालेले आहेत काढून, कारण व्हिडिओ सुरुवातीला आपल्याला लागतात प्रस्तावना, स्पष्टीकरण वगैरे वगैरे त्यासाठी. बरोबर आहे. तो भाग वेगळा आहे. आता हा मी डायरेक्ट पाठामध्ये वापरतोय, वापरण्यासाठी तुम्हाला सांगत आहे. ओके. तर हे एक झालं बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे जे आहे याला आपण जे आहे ते काय करूया, थोडंसं खालच्या बाजूला घेऊया. आणि आता अॅनिमेट करायचं आपल्याला, वर टायटल टाकायचं. तर टायटलसाठी आपण जे आहे परत एकदा या ठिकाणी अशाच प्रकारचं काहीतरी घेणार आहोत. ओके. तुम्ही इवन सिंपल जो रेक्टँगल आहे तो रेक्टँगल घेऊ शकता आणि त्याला थोडीशी नाट्यमयता आणू शकता. तर नाट्यमयता कशी आणायची आहे, बरोबर आहे, म्हणजे थोडक्यात तो थोडंसं त्याला व्हिज्युअल अपील त्याचा तयार तुम्ही करू शकता. आता हा सपोज सिम्पली तुम्ही हा रेक्टँगल घेतलेला आहे आणि या रेक्टँगलला फक्त तुम्हाला याचे पॉईंट्स थोडेसे एडिट करून, बरोबर आहे, ते तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी चेंजेस त्याच्यामध्ये आणू शकता. तर याला थोडासा अशा प्रकारे तुम्ही केला. ओके. इथून ओके. आणि याला जे आहे त्याला या पार्टमध्ये आणलं थोडंसं. सो हा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे याच्यावर असा राहील. आणि त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो असा पूर्ण जाईल. आता इथे आपल्याला टेक्स्ट एवढंच लागणार आहे, बरोबर आहे. सो या ठिकाणी आपण मग काय करतो, शेप आउटलाईन आणि नो आउटलाईन करूया आपण. आणि या ठिकाणी हा पूर्णपणे कम्प्लिटली ब्लॅक करतो, कारण आता गव्हर्नमेंट टायटल ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपल्याला टाकायचं आहे. ठीक आहे. तर हे या ठिकाणी मी टाकलेला आहे. खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला, जर तुम्ही माझी पीपीटी बघितलेली असेल नीट, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की खाली मी फ्लॅट ठेवलेला आहे तो. म्हणजे हा बार सारखा बार दिसणं गरजेचं आहे. ओके. तर असं तुम्ही वर 3D आणि खाली असंही चालेल. बट जर तुम्हाला काढायचं असेल तर कसं काढायचं ते दाखवतो मी तुम्हाला. इन्सर्ट करून या ठिकाणी तुम्हाला, या ठिकाणी आता ग्रुप केलेला आहे, बरोबर आहे ना. ग्रुप केलेला आहे म्हणून सध्या काढताना तुम्हाला सेपरेट करून काढावं लागेल. पण तुम्ही एक थोडीशी या ठिकाणी इथेही एक डोकं लावू शकता या ठिकाणी बघा या पद्धतीनं. ओके. तर हा बघा व्हाईट, हा व्हाईटच रेक्टँगल ठेवला आहे. हा रेक्टँगल आहे खरं तर तिथं, परंतु ते जे आहे ते तुम्हाला जर प्रथमदर्शी जे आहे, जर कोणी बघितलं हे, तर त्यांना वाटेल की हे अशा प्रकारचा हा बार याच्यावर आहे. ठीक आहे. आता त्याला जास्त अजून रिअलिस्टिक करण्यासाठी तुम्ही इथे या प्रकारचा जो काही आपला रेक्टँगल आहे. ओके. या प्रकारचा हा जो रेक्टँगल आहे तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि हा जो रेक्टँगल आहे, बरोबर आहे, तो तुम्हाला ऍज अ काय करायचा आहे, ऍज अ प्लॅटफॉर्म म्हणून तिथं वापरायचा आहे. खालच्या बाजूला ऍज अ प्लॅटफॉर्म म्हणून या ठिकाणी वापरायचा आहे. बरोबर आहे. तुम्ही थोडासा जर पेशन्स धरला तर 2 ते 3 मिनिटामध्ये 20 सेकंदाची स्टोरी कशी तयार करू शकतो आपण ते तुम्ही शिकू शकताय. आणि हाही पार्ट महत्वाचा आहे, तोही पार्ट महत्वाचा आहे. आणि सगळं तुम्हाला महत्वाचं वाटत आहात आहे म्हणून तर तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी आलेला आहात. त्याबद्दल खरोखर तुमचं आभार आहे. या ठिकाणी बघा, आता हा जो खालचा पार्ट आहे तो त्याला मला जमिनीसारखा थोडासा दाखवायचा आहे. तर मी इथं पिक्चर और टेक्स्चर फील मध्ये, किंवा तुम्ही वुडन सुद्धा दाखवू शकता. ओके. किंवा अशा फ्लोअर टाईपचं दाखवू शकता. अदरवाईज आय विल
कीप इट लाईक धिस. ओके, या पद्धतीनं मी ठेवलेलं आहे. अँड त्याच्यानंतर याला थोडासा तुम्ही कट करा. कट करून ऍज अ पिक्चर पेस्ट करा. आता ऍज अ पिक्चर का पेस्ट करायचं? कारण याचा कलर किंवा याचं जे थोडं याच्यामध्ये ब्राईटनेस वगैरे थोडंसं मला याचा बदलायचा आहे. सो पिक्चर फॉर्मॅटमध्ये जाऊन मी इथं आर्टिस्टिक इफेक्ट आहेत बघा. आर्टिस्ट इफेक्ट मध्ये थोडासा मी हा वाला ग्लो एजेस मला टाकू शकतो. थोडासा माताळलेला किंवा हा वापरू शकतो. पेंट स्ट्रोक जे आहे ते या ठिकाणी, किंवा हा वाला सिंपल मी हा चॉक स्केच वाला घेतो. जेणेकरून बघा हा सुद्धा चालेलच. पण हे का घेत आहे मी? कारण यामध्ये जास्त लक्ष जात नाही त्याकडं, खालच्या पार्टकडं. बरोबर आहे ना? त्याला व्हाईट ठेवलं तरी चांगलंच राहील. ओके, जेणेकरून व्हाईटवर व्हाईट थोडंसं काय होत आहे, जास्त त्याच्याकडे लक्ष जात नाही, किंवा हा सुद्धा व्यवस्थित दिसत आहे मला. ठीक आहे, हा सपोज मी घेतला किंवा हा व्हाईटच ठेवला. एका रिक्षामध्ये थोडासा मी काय करतो, याला अजून अशा प्रकारचा व्हाईट करतो, लाईक धिस. तर इथं मी अशा प्रकारे थोडेसे चेंजेस या ठिकाणी करू शकतो. एनिवे, या ठिकाणी मला इथं दाखवायचं आहे की मला या ठिकाणी टायटल टाकायचं आहे. सो परत मी वर्ड आर्ट मध्ये जातो, इन्सर्ट आणि वर्ड आर्ट मध्ये जातो, आणि त्या ठिकाणी हा जो कालचा घेतलेला होता फक्त आउटलाईन वाला, ओके, तो मी या ठिकाणी घेत आहे. आणि या ठिकाणी मी इथे टाकत आहे. या ठिकाणी मी म्हणणार आहे की ऑल, म्हणजे या ठिकाणी 6 AI टूल्स अंडर वन रूफ. ओके, अंडर वन रूफ म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, या ठिकाणी इन अंडर वन ईमेल म्हणूया आपण. ओके, एकाच ईमेलवर आपण सगळं घेतलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि ते पुनश्च एकदा तुम्हाला पूर्ण त्याच्या फीचर्स सहित तुम्हाला त्याचा वापर करता येणार आहे. ओके, 11 लॅब्स एका वर्षाची जर तुम्ही किंमत ऐकली की ते मी आज कितीशी डील केलं, तर तुम्हाला त्याचा आश्चर्याचा धक्का बसेल. 22,000 रुपीज पर वर्षासाठी. परंतु ते जर तुम्ही कंपनीकडून जर मी घेतलं असतं कंपनीकडून, तर ते महिन्याला $22 घेतात कंपनीवाले 11 लॅब्स. एजन्सीकडून घेतल्यामुळं मला 22,000 रुपये द्यावे लागले एका वर्षासाठी. ओके, हे एक वर्ष चालू राहणार आहे, कारण त्याचं महत्वाचं या ठिकाणी आहे, आणि बाकीचे सगळे टूल्स आता आलेले आहेत. आता मला या ठिकाणी काय करायचं आहे, हे जे आहेत हे ग्लास टाईप तुम्ही याला करू शकता. प्रीसेट मध्ये जाऊन थोडंसं ग्लास टाईपचा असा समथिंग शॅडो टाईपचा पाठीमागे शॅडो आहे याची अशी पडलेली, तीही तुम्ही दाखवू शकता. नो वरी एट ऑल. ओके, या पद्धतीने बघा. आता हे सगळं हा टूल झालेला आहे. आता याला मला काय करायचं आहे, आता अॅनिमेट करायला सुरुवात करायची. याला मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर अॅनिमेशन मध्ये मी जाणार आहे, आणि या ठिकाणी हा जो वाईप आहे तो वाईप खालून वर मी घेणार आहे. ओके, खालून वर असं जमिनीपासून आलेला आहे. त्याच्या अगोदर मी याला घेऊ शकतो. अॅनिमेशन मध्ये जायचंय तुम्हाला, आणि हा जो स्प्लिट आहे तो स्प्लिट इफेक्ट द्यायचा आहे. आणि तो देत असताना इथं इफेक्ट ऑप्शन आहे बघा, त्यामध्ये तुम्हाला व्हर्टिकल आउट करायचा आहे. हा व्हर्टिकल आउट झाला. आणि इथे फक्त तुम्हाला जर तुमचं सिक्वेन्स तुम्हाला बदलायचं असेल तर ते करता आलं पाहिजे. अॅनिमेशन पेन मध्ये ते सेटिंग असतात. तर हा जो पिक्चर आहे हा वाला खालचा, बरोबर, इथं बघा हे झालं. आणि हा जो बार आहे ते इथं हायलाइट झालं. तर खालचं अॅनिमेशन अगोदर आलं पाहिजे 1 नंबरला. त्यामुळे हे वर घेतोय मी, आणि त्यानंतर हे 2 नंबरला आलं अॅनिमेशन. ठीक आहे, परत 3 नंबरला हे बघा, हे 1, 2 आणि 3 तिन्ही एकत्रित येणार आहेत. आणि ते येणार आहेत फ्लाईन फ्लाईन येणार आहेत. आणि फ्लाईन हे वरून येणार आहेत. ओके, फ्रॉम टॉप येणार आहेत. आणि 2 सेकंद लागणार आहेत त्याला यायला. 2 सेकंद. ओके, तर या ठिकाणी बघा, प्रिव्ह्यू जर बघितला तर या ठिकाणी हा झाला आणि परत हा वरून असा खाली येणार आहे. आणि हे जे टायटल आहे ते शेवटीच मी आणणार आहे ऍक्च्युली. ओके, तर हे 6 टूल्स आहेत असं दाखवायचं. आपण युजली थोडंसं डिफरंट काय करतो यामध्ये. युजली आपण काय करत होतो आतापर्यंत, की अगोदर टायटल दाखवत होतो, पण आता आपल्याला जे काय दाखवायचे ते दाखवायचं. मेन मुद्दे हे आहेत. हे काय आहेत, 6 मुद्दे कशाचे आहेत, ते दाखवत असताना तुम्हाला जे आहे त्या पद्धतीनं सांगायचं त्यांना, की हे हे आहे म्हणून काय आहेत. आता अजून एक या ठिकाणी चेंज करायचं आहे. हा जो 3 नंबरचा जो आहे, हे जे 3 आहेत बॉक्सेस, ते बॉक्सेस एकाच वेळेस येत आहेत, तर एकाच वेळेस ठेवायचे आहेत. पण हा जो दुसरा वाला आहे, हा जो पहिला वाला आहे तो फक्त काय होणार, 0.25 सेकंद डिले होणार. दुसरा वाला जो आहे तो 0.50 सेकंद डिले होणार. आणि हा जो तिसरा वाला आहे 0.75 डिले होणार. आणि या तिन्हीला सिलेक्ट करून तुम्हाला थोडासा बाउन्स इफेक्ट सुद्धा द्यायचा आहे. इफेक्ट ऑप्शन मध्ये जायचं आहे तुम्हाला, आणि बाउन्स बघा, स्मूथ स्टार्ट स्मूथ एंड तसंच तुम्हाला 0 ठेवायचं आहे इथं, आणि बाउन्स एंड तुम्हाला या ठिकाणी
1 सेकंद आणि 1 सेकंद आणि 0.5 सेकंदाच्या मध्ये ठेवायचं आहे बरोबर. ते व्यवस्थित दिसतं जर 0.75 70-80च्या आसपास तुम्ही ठेवू शकता. ओके. सो इट विल लुक लाईक दिस. या ठिकाणी बघा हे सगळं एकत्र एकानंतर एक आले आणि त्यानंतर थोडासा बाउन्स होताना ते दिसत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पहिला दुसरा हे स्ट्रिप्स तुम्हाला फक्त वाईप आउटनं वाईप इफेक्टने काढायचे आहे. तर हे फक्त लेफ्ट बाजूने आलं पाहिजे. हे वाईप दिलं परंतु ते इफेक्ट ऑप्शन मध्ये तुम्हाला डायरेक्शन आहेत. तर फ्रॉम राईट करा इथे आणि त्यानंतर हे सिलेक्ट करा. त्यानंतर वाईपने या ठिकाणी तुम्हाला फ्रॉम लेफ्ट करा. फ्रॉम या ठिकाणी लेफ्ट. त्यानंतर हे जे आहे या ठिकाणी हे वाईप करा आणि त्यानंतर इथं परत फ्रॉम राईट करा आणि त्यानंतर हे जे घेतलं तुम्ही हे वाईप करा आणि त्यानंतर परत तुम्हाला फ्रॉम लेफ्ट करा. फ्रॉम लेफ्ट. ओके. त्यानंतर जे आहे या ठिकाणी हे बघा हे वाईप करा आणि त्यानंतर इथे परत फ्रॉम लेफ्ट करा. तर विथ शॅडो ते येणार आहे. फ्रॉम राईट करा सॉरी. त्यानंतर 6 नंबरचं जे आहे ते या ठिकाणी वाईप अॅनिमेशन आणि त्यानंतर फ्रॉम लेफ्ट. ठीक आहे. तर हे जे सगळे आहेत बरोबर आहे हे ऑन क्लिक ठेवलेले आहेत आपण. तर हे सगळंच आपण काय करूया आफ्टर प्रिव्हियस करूया. आफ्टर प्रिव्हियस एकानंतर एक येतील याच्यानंतर ते येतील आणि हे सुद्धा आता आफ्टर प्रिव्हियस करूया. आफ्टर प्रिव्हियस आणि याला सुद्धा या ठिकाणी आफ्टर प्रिव्हियस आणि याला सुद्धा या ठिकाणी आफ्टर प्रिव्हियस. तर आता फुल स्क्रीन केल्या केल्या हे अॅनिमेशन स्टार्ट होईल. हे फक्त जे शेवटचं एक राहिलेलं आहे ते इथं काय करा या ठिकाणी याला ऑन क्लिक ठेवा. ठीक आहे. आता स्प्लिट अॅनिमेशन दिलं. आता इथं एक राहिलेलं आहे. बरं ठीक आहे. स्प्लिट अॅनिमेशन दिलं तरी चालेल बिकॉज व्हाईटच टेक्स्ट टाकलेलं आहे आपण. खरं तर मला हे ग्रुप करायचं होतं पण ग्रुप करायची गरज नाही. ओके. ते अगोदर दिसणार आहे का काहीच दिसणार नाही बघा. ओके. तो व्हाईट पूर्ण व्हाईट नाही त्याची आउटलाईन आहे या प्रकारची. तर इथं राईट क्लिक करा याची आउटलाईन व्हाईट करून घेऊया आपण. फॉर्मॅट शेप जर ग्रुप करायचा नसेल तर लाईन आणि सॉलिड लाईनला इथं काय करायचं इथं व्हाईट करा. आता टेक्स्ट दिसणार नाही. ओके. इथून आउटलाईन आपण चेंज करूया टेक्स्टची. हे बघा टेक्स्ट ऑप्शन शेप ऑप्शन मध्ये गेलो आपण. सॉलिड लाईन आणि सॉलिड लाईन काय करायची इथं व्हाईट करायची. तर आता हे काहीच दिसत नाही बघा. थोडंसं दिसतंय तरी 3D असल्यामुळे थोडंसं. त्याचा शॅडो काढून टाका. हे बघा इथं शॅडो येस आहे येस. हे बघा ते काढल्यामुळे काय होईल आता हे काढलेलं नाहीये. तुम्हाला दिसतंय का नाही मला सांगा अगोदर हे वरचं पहिल्यांदा वरचं दिसतंय का तुम्हाला हे थोडंसं टेक्स्ट दिसत आहे का? दिसतंय सर, दिसतंय. दिसतंय ना. हा तर त्याला इथं सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यामुळं इथं आपल्याला त्याला इफेक्ट देता येईल. या ठिकाणी याला टेक्स्ट शॅडो काढून टाकूया आणि बोल्डनेस सुद्धा याचं काढून टाकूया. नाव विल सी. हे बघा आता व्हाईट बट स्टील ऍक्च्युली ते वरून येत असताना समथिंग आहे त्यामुळे आपल्याला ग्रुप करावंच लागेल. त्याला ग्रुप करूया आपण या ठिकाणी ग्रुप. ओके. आणि ग्रुप केल्यानंतर आपल्याला जे आहे अॅनिमेशन द्यायचं आहे त्या सगळ्या ग्रुपला द्यायचं टोटल. तर या ठिकाणी बघा हे वाला अॅनिमेशन आहे आणि या ठिकाणी याची आउटलाईन बघा ही शेपला आउटलाईन दिल्यामुळे व्हाईट वाली इथं शेपला आलेली आहे. तरी शेपची आउटलाईन या ठिकाणी नो आउटलाईन करा. हे शेप फिल या ठिकाणी इथे बघा हा शेप ऑप्शन आहे ना त्या शेप ऑप्शन मध्ये हा जो टेक्स्ट आहे इथं नो लाईन टेक्स्ट ऑप्शन मध्ये नो लाईन इथे नो लाईन करायचं तुम्हाला टेक्स्ट आउटलाईन. हे बघा टेक्स्टच्या अराउंडला जे बॉक्स आहे तो तो शेप आहे ऍक्च्युली. तर शेपला नो लाईन करायचं. हे बघा आता गेलं. ओके फाईन. आता बघा या ठिकाणी हे जे अॅनिमेशन शेवटचं दिलेलं आहे आपण बरोबर आहे ना ते अॅनिमेशन मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी अॅनिमेशन पेन मध्ये जायचं आहे आणि हे जे अॅनिमेशन दिलेलं आहे शेवटी आहे ते बरोबर आहे. हे बघा कुठे ते बघा या ठिकाणी थोडंसं याला अॅनिमेशन दिलेलं नाही अजून आपण स्प्लिट द्यायचा आणि इथं व्हर्टिकल आउट द्यायचा आणि हे अॅनिमेशन हे आपण शेवटी ठेवणार आहोत ऑन क्लिक ठेवणार आहोत. ओके. सो हिअर हे पूर्ण झालेलं असं दिसणार आहे. सो दीज आर दी AI मीन्स these different tools are there. Perplexity AI, Gemini, ChatGPT, Gamma, Suno, 11 Labs, and these are the 6 AI tools under one email आपल्याला मिळणार आहेत. आणि हे सोडून तुम्हाला काय मिळणार आहे ते या ठिकाणी थोडक्यात दाखवतो. या ठिकाणी हे बघा हे वेगवेगळ्या न्यूरोफ्लिक्स मीडिया त्याच्याबरोबर हे बोलणं चालूच होतं. NG मार्केटिंग बघा फिल्मोरा 15
च्या बद्दल चालू होतं. या ठिकाणी नेटफ्लिक्स मीडियाचं जर मी तुम्हाला चॅट दाखवले, तर या ठिकाणी बघा अंडर प्रोसेस आहे तो म्हटलेला होता. तो आता याला या ठिकाणी अभी मूवी हॉल मी हो म्हटला, तो आता 7:47 मेसेज आहे. त्याला मला वाटलं की बॉर्डर टूच बघायला गेलं असं, बॉर्डर टू का डिस्काउंट आहे म्हणजे मी देतो म्हटलं त्याला. या ठिकाणी बघा हे सगळे वेगवेगळे टूल्स घेण्यासाठीचे माझे दिलेले जे काही हे आहेत, बरोबर आहे, ट्रान्झॅक्शन्स आहेत ते तुम्हाला दाखवत आहे. आणि या ठिकाणी बघा हा एनजी मार्केटिंगचा आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, ग्लोबल प्रीमियम डील्स बरोबर सुद्धा बोलणं चालू आहे. एके डिजिटल बरोबर सुद्धा आहे आणि त्यानंतर डिजिटल राज बरोबर सुद्धा आहे. तर हे सगळे बरेचसे या ठिकाणी टूल्स घेण्यासाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात आणि त्याच्यानंतर मग हे सगळं तुम्हाला होणार आहे, उपलब्ध मिळणार आहेत करून. या ठिकाणी याच्यामध्ये जर मी तुम्हाला दाखवलं की हे ओळीने जे तुम्हाला आज जे उपलब्ध होणार आहे, त्यापैकी बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की 6 जेमिनीचे ईमेल आयडी आणि पासवर्ड आहे. असा ईमेल आयडी असेल, काहीतरी समथिंग ईमेल आयडी असेल आणि पासवर्ड असेल. हा जेमिनी आणि फ्लो अल्ट्रा प्लॅन 1 असेल. हा जो आहे तो अल्ट्रा प्लॅन 2 असेल. हा जो आहे तो अल्ट्रा प्लॅन 3 असेल. हा जो आहे तो अल्ट्रा फ्लोचा 4 असेल. हा 5 असेल. हा 6 असेल. त्यानंतर हे एलओपीडी एम जे आपण रिपीट केलेलं आहे ते टीसीबी प्रीमियम आहे. ओपन आर्टचा ऍडव्हान्स प्लॅन आहे, असे 2 देणार आहे आपण. आणि त्यानंतर स्क्रीन रेकॉर्डर आणि मराठी स्टायलिश फॉन्ट वगैरे हे तर आहेच. आणि अदर टूल्स जे आहेत ते कोर्स दरम्यान तुम्हाला दिले जाणार आहेत, जे आता जे दाखवत आहे 6. आणि ते सोडून पॉवर फिल्कॅन मधलं फिल्मोरा आणि कॅनवा. कॅनवा तर आहेच आपला. फिल्मोरा अजून एकदा आपण नवीन वाला देतोय, कारण त्याच्यातील अपडेट दाखवतो तुम्हाला. फिल्मोराचे जर अपडेट्स तुम्ही जर पाहिले, तर नवीन फिल्मोरामध्ये या ठिकाणी कुठे बघायचे ते अपडेट्स आलेले ते तुम्हाला दाखवतो. तर 15.2 सध्या तेच चालू आहे. परंतु ज्यांच्याकडे नसेल किंवा ज्यांच्याकडे असेल, त्यांनीही या ठिकाणी हे अपडेट्स चेक करणं गरजेचे आहेत, की त्याचा वापर आपल्याला का करायचा. कारण तुम्ही बऱ्याचशा वेळेला ते बघितलेलं असेल की अशा प्रकारचे जे अॅनिमेशन्स आहेत ते दाखवतात कोण? या ठिकाणी टीव्ही चॅनल्स वाले किंवा हॉलिवूडवाले, बॉलिवूडवाले दाखवतात, बरोबर व्हीएफएक्स. अशा प्रकारचं तुम्ही स्वतः या ठिकाणी करू शकता. आता तुम्ही इथं जायचं आहे व्हर्जनमध्ये इथं बघा 15.1.2 चालू आहे. हेल्पमध्ये जाऊन या ठिकाणी बघा, इथे बघायचंय तुम्हाला चेक फॉर अपडेट. तर चेक फॉर अपडेटमध्ये सध्या तुम्हाला इथं अपडेटेड आहे असं लक्षात येईल या ठिकाणी, बरोबर आहे. आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की यू आर युझिंग द लेटेस्ट व्हर्जन. तर मी लेटेस्ट व्हर्जन या ठिकाणी वापरत आहे, ते तुमच्याकडे असणारच आहे. आणि एआय एक्सटेंड बघा या ठिकाणी हे पेन टूल, अॅनिमेटेड चार्ट्स. हे अॅनिमेटेड चार्ट्स तुम्हाला दाखवायचं काल मला तुम्हाला. तर हे अॅनिमेटेड चार्ट्स कसं असतं, त्या ठिकाणी याला जर तुम्हाला यूज करायचं असेल तर ट्राय नावला इथे क्लिक करा आणि त्या ठिकाणी हे अॅनिमेटेड चार्ट्सचं जे काही सेपरेट पेज आहे ते या ठिकाणी ओपन होईल. तर यामध्ये अशा प्रकारचं स्टॅटिस्टिक्स तुम्ही दाखवू शकता लोकांना. सपोज काय आहे, 3 पद्धतीनं कंपॅरिझन आहे या ठिकाणी वर्षागणिक. समजा तुम्ही पॉप्युलेशनचं सांगत आहात, बरोबर आहे. पॉप्युलेशनचं काय करत आहात की 1947 किंवा 50 आपला आजच्या या ठिकाणी रिपब्लिक डे आहे आपला. त्याच्या शुभेच्छा सर्वांना तुम्हाला मिळालेल्या असेलच. पुन्हा एकदा या ठिकाणी ओरडली देत आहे. 1950 ते 2026 पर्यंत जे काही लोकसंख्या 1950 ते 1960, 10 वर्षात भारताची लोकसंख्या किती होती, चायनाची किती होती, युएसची किती होती, ब्राझीलची किती होती, रशियाची किती होती, जपानची, हे तुम्हाला इझिली मिळून जाईल आपल्या एआय टूल्सच्या इंटिग्रेशन. तर त्यासाठी बघा या ठिकाणी हे सगळं उघडून ठेवलेलं आहे 6चे 6. आणि तुम्ही या ठिकाणी इथं सांगू शकता की टेल मी दी और गिव्ह मी दी. त्याला आपण तिन्ही ठिकाणी सेमच प्रॉम्प्ट टाकू या ठिकाणी. गिव्ह मी दी पॉप्युलेशन डेटा ऑफ 5 कंट्रीज. आपण म्हणूया इंडियन सब कॉन्टिनेंट, इंडियन सब कंट्रीज. आपण इंडियन सब कॉन्टिनेंटचं काढूया, ठीक आहे. किंवा कॉन्टिनेंट कंट्रीज बिलॉंग टू इंडियन सब कॉन्टिनेंट, म्हणजे 7 देश येतात, बरोबर आहे. तर त्यांचा आपण काढू या ठिकाणी डेटा. या ठिकाणी बघा सब कॉन्टिनेंट, ओके. पॉप्युलेशन डेटा ऑफ कंट्रीज सिन्स मीन्स इन लास्ट 5 डिकेड्स, इन लास्ट 5 डिकेड्स, ओके. किंवा 7 डिकेड्स म्हणूया आपण या ठिकाणी. 7 डिकेड्स, ओके. आणि या ठिकाणी आपण म्हणूया
स्टार्ट फ्रॉम 1950 to 1960, then 1960 to 1970 अँड सो ऑन, त्याला म्हणायचं पुढे त्याला कळून जातं ते, अँड सो ऑन टिल 2026. बरोबर आहे. ओके. गिव्ह मी इट इन द फॉर्म ऑफ टेबल. ओके. त्याला आपण दिलेलं आहे असं टेबलचं स्पेलिंग चुकून. आता बघा या ठिकाणी याला आपण हे कॉपी करूया. आता हे सगळं तुम्हाला हे सुद्धा देतो, रेफरन्सेस सुद्धा देतो, आणि मग शेवटी जी आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघा टेबल आला. बरोबर आहे. आणि हे मिलियन्स मध्ये आहेत आकडे, आणि 7 देश आहेत बघा, इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूटान, मालदीव आणि अफगाणिस्तान. हे 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. बरोबर आहे. डिकेड्स 1950 पासून स्टार्ट केलं, 50 ला किती, 60 ला किती, 17 ला किती, 2026 पर्यंत हा डेटा आला. सेम या ठिकाणी त्याला दिलं, या ठिकाणी याला पेस्ट केलं, आणि या ठिकाणी आपण जेमिनीला दिलं, तर जेमिनी वेगळा देणार आहे, पण चॅट जीपीटी 5.2 ला आपण दिलं या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी याला सुद्धा आपण दिलेलं आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पीपीटी सुद्धा तयार करू शकता याच्या ठिकाणी बघा. गॅमा न्यू क्रिएट न्यू ला इथं क्लिक करा, आणि त्यांनी ठिकाणी जनरेट करा. जनरेट केल्यानंतर इथं 20 कार्ड्स घ्या या ठिकाणी बघा. आता तुम्ही जास्त कार्ड्स घेऊ शकता या ठिकाणी आता, कारण तुम्हाला प्रो व्हर्जन दिलेलं आहे त्यामुळं. बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण काय म्हणूया, हा प्रॉम्प्ट आहे तसा मी टाकला सपोज. बरोबर आहे. आणि त्याला जनरेट आउटलाईन म्हणून आपण दिलं. ठीक आहे. आता तो आउटलाईन या ठिकाणी जनरेट करत 20 स्लाइडचा अगोदर तो डेटा देईल, फक्त टेक्स्च्युअल डेटा देईल. त्यानंतर इमेजच्या फॉर्म मध्ये ते नंतर येणार आहे, त्याला इथं खाली आपण जनरेट केल्यानंतर. ठीक आहे. तर हे सगळं हे बघा, पॉप्युलेशन टेबल हा बघा, त्याला टेबलचा सुद्धा त्यात उल्लेख आलेला आहे, म्हणून हा पीपीटी सुद्धा आपल्याला प्रेझेंटेशन सुद्धा या ठिकाणी लगेच मिळत आहे. ओके. सो इट्स व्हेरी व्हेरी. आणि त्यानंतर त्याच्यावर एक सॉन्ग बनवा लगेच, म्हणजे एकाच गोष्टीला. आणि त्यानंतर त्याला तुम्ही हे काय म्हणतो आपण त्याला, व्हॉइस ओव्हर सुद्धा देऊ शकता, मध्ये मध्ये गाण्याच्या मध्ये मध्ये व्हॉइस ओव्हर देऊ शकता. तर हे जे 6 टूल्स जे समोर तुमच्या मांडलेले आहेत, बरोबर आहे. कॅनवा आणि टीसीबी प्रीमियम हा वेगळा प्रकार आहे, लक्षात घ्या. हे जे 6 आहेत हे एकामेकाच्या बाजूला असे ठेवूया आपण या ठिकाणी बघा. हे बघा गॅमा प्रो आला, आणि तुम्हाला फक्त ते तयार होत असताना की नाही या ठिकाणी अशा पद्धतीनं जनरेट करूया आपण. आणि इथे 20 कार्ड करायचं आहे तुम्हाला. ओके. 20. आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा प्रॉम्प्ट आहे तसा टाकला आणि जनरेट आउटलाईन केलं. हे बघा ओळीने 6 ठेवलेले जातात, पीजीसी. आणि हा 16चा जो आहे तो मी दुसरे क्रेडेन्शियल्स देऊन तुम्हाला ऍक्टिव्हेट करून देईल. लाईफ टाईमचा आहे, 16 दिलेला आहे 2-3 जणांना, ते सगळ्यांना उपलब्ध करून मिळणार आहे या कोर्सच्या माध्यमातून. ठीक आहे. तर त्याचे क्रेडेन्शियल्स त्या कोर्सच्या दरम्यानच आता सध्या देईन मी तुम्हाला. सो दिस इज ऑल अबाउट धिस, राईट. आता ते सहा जे फ्लोचे अकाउंट जमा करायला किती उपद्व्याप, किंवा आपण म्हणूया किती या ठिकाणी पराकाष्ठा प्रयत्नांची करावी लागली, हे तुमच्याशी मी शेअर करणार नाही. परंतु हे सगळं तुमच्या सर्वांसाठीच ते घेतलेलं होतं, एक या ठिकाणी विश्वासानं, आणि त्या पद्धतीनं तुम्ही नेहमी तो पूर्ण करत आलेला असत. या ठिकाणी बघा टायटलिंग बघायची, कलरफुल टायटलिंग आहे. ते टायटलिंग वाला मी या ठिकाणी घेत आहे आणि जनरेट करत आहे. तर टायटल आणि हे कशा प्रकारचे येत आहेत बघा. आता सध्या मी हा वापरतोय कशावाला, बेसिक वाला वापरलेला आहे. ओके. बेसिक मध्ये सुद्धा बघा किती छान प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी मिळत आहे. ठीक आहे. त्याला विथ अॅनिमेशन सुद्धा तुम्ही आता करू शकताय. यामध्ये टेक्स्ट मध्ये तुम्ही चेंजेस करू शकताय. ओके. बघा टेबल सुद्धा आलेला आहे. इव्हन त्याला जर आपण म्हटलं असतं की ग्राफची जोड दे, तर ग्राफची सुद्धा दिली असती. पण आता अॅनिमेटेड चार्ट्स हा प्रकार वेगळा कसा आहे तो लक्षात येते का तुमच्या आता. आता हा जो डेटा तुम्हाला मिळालेला असेल, हे बघा आता बघूया आपण. आता हे सगळं तयार होत आहे. बरोबर आहे. हे बघा या ठिकाणी पहिल्या स्लाइड पासून आता हे बघा किती सुंदर प्रकारचं या ठिकाणी क्वालिटी ते देत आहे. बरोबर, प्रोव्हजनचं असल्यामुळं. आणि त्याच्यानंतर क्लासिक हे व्हर्जनचं असलं तरी सुद्धा आपल्याला एवढा चांगला डेटा मिळालेला आहे क्लासिक मध्ये सुद्धा. पण मी जे तुम्हाला दाखवणार आहे आता, ते दाखवणार आहे आपला हा वाला बीटा व्हर्जनचा. तो याच्यापेक्षा अजून चांगला असेल. बरोबर आहे. यामध्ये काही चेंजेस, काही करेक्शन असतील तर तो बरोबर करेल. ओके. आपण या ठिकाणी थोडंसं आपल्याला
यांना या ठिकाणी डोकं लावावं लागेल. आता बघा इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये या ठिकाणी हा आलेला आहे, बरोबर आहे. आणि या ठिकाणी यांना लिंक दिलेली आहे आपल्याला. ओके, त्याला आपण म्हणूया गिव्ह मी इन द फॉर्म ऑफ टेबल, इन द फॉर्म ऑफ टेबल. आणि त्याला टेबल मध्ये द्यायला असं आहे आपल्याला. इथं बघा जेमिनी कडून आपल्याला हा डेटा अपेक्षित होता, एवढा सिंपल क्रिस्प मध्ये. ओके, तुम्ही हा डेटा आहे तसं घेऊ शकता, त्याला कॉपी करू शकता, किंवा इथं बघा एक्सपोर्ट टू शीट आहे, एक्सेल शीट मध्ये सुद्धा येतो हा डेटा येतो. आणि एक्सेल शीट मध्ये किंवा हा जो आहे तो टेबल कॉपी करतोय हा वाला इथं. आणि त्या ठिकाणी तुम्ही सिम्पली काय करू शकता, या ठिकाणी बघा तुमच्या पॉवर पॉईंटच्या कोणत्याही स्लाइडवर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकताय. ओके, लाईक धिस. अँड त्याला तुम्हाला सिम्पल टेबल बनवायचा असेल तर तुम्ही त्याला टेबल लेआउटला करून इकडच्या बाजूला जे आहे टेबल डिझाईन मध्ये तुम्ही हा वाला देऊ शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी अशाही प्रकारचं झालेलं आहे बघा. किंवा तुम्हाला थोडासा 3D टाईप थोडासा करायचा असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी करू शकता लाईक धिस. आणि त्यानंतर इफेक्ट ऑप्शन मध्ये तुम्ही हा वाला केला. सो आणि त्याच्यानंतर थोडस कलर मध्ये जर तुम्ही हा दिला समथिंग लाईक धिस, तर बघा हा थोडासा बिस्किटांच्या स्वरूपातला तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे. तर हा फक्त डेटा तुम्हाला काय करायचं तिथं द्यायचा आहे. कुठे द्यायचा आहे? फिल्मोरामध्ये द्यायचं आहे. फिल्मोरामध्ये एनिमेटेड चार्ट्स मध्ये जे काही आहे या ठिकाणी बघा हे नवीन अपडेट्स आलेले. तिथं डेटा म्हणून ऑप्शन आहे. त्या डेटाला तुम्ही गेला तर इथे बघा या ठिकाणी कंट्री आहे, बरोबर आहे. आणि ते तुम्हाला हे आहे इयर वाईज आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काही नवीन चेंज करायचं असेल, ओके, यूज सॅम्पल डेटा, तर तुम्ही इथं इन्सर्ट करून देऊ शकता. जे काही तुमचं वेगळं असेल, नेहमीच पॉप्युलेशन किंवा कंट्री वाईज असेल असंच नाही. तर ते बदलत कसं, त्याचं संक्रमण कसं होत चाललेलं आहे किंवा काळाच्या ओघामध्ये कसं बदलत गेलं. ओके, फक्त पॉप्युलेशनच नाही, इतर काही गोष्टी तुमच्या ज्या तुम्हाला सुचत असतील या संदर्भाला, या या कॉन्सेप्टला धरून, तर ते तुम्ही या ठिकाणी अॅनिमेटेड चार्ट्सच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला अनेक या ठिकाणी बघा सब प्रोजेक्ट्स बद्दल सांगितलं. ड्युअल टाइमलाईन एडिटिंग एक आहे, नवीन आलेलं आहे. तर एकाच वेळेला 2 टाइमलाईनवर तुम्ही काम करू शकता. डायनामिक कॅप्शन्स नवीन आलेले आहेत, स्मार्ट कटआउट्स आलेले आहेत, आणि एआय ऑब्जेक्ट रिमूव्हर. ओके, इमेज टू व्हिडिओ, आता हे वरचे, आणि पेन टूल. तर याचे खालचे जे इथून आपण वापरलेलं होतं पेन टूल पर्यंत आपण बघितलेलं होतं. इमेज टू व्हिडिओ तर आपण बघत आहोतच, या एक्सटेंड सुद्धा बघत आहोत फ्लोच्या माध्यमातून. पेन टूलचा वापर बराचसा करून झालेला आहे मागच्या कोर्समध्ये. आता अॅनिमेटेड चार्ट्स, सब प्रोजेक्ट, ड्युअल टाइमलाईन एडिटिंग, डायनामिक कॅप्शन्स, याचा मात्र वापर आपण करत नाहीये. हे अपडेट्स जर आपण आपल्या निर्मितीमध्ये जर आपण वापरले, जर आपण हे अपडेट्स वापरले, तर ही निर्मिती पहिल्या आपल्या निर्मितीच्या दर्जापेक्षा वेगळा दर्जा मात्र त्याचा नक्कीच असणार आहे. आणि त्यामध्ये मेहनत ही दिसणारच आहे, पण मेहनत तुम्ही थोडी कमीच केलेली असणार आहे त्यामध्ये ऍक्च्युली. कशी? तुम्ही मेहनत केलेली आहे तशी नाही असं नाही, तुम्ही वर्क केलेलाच आहे, पण हार्डवर्क नाही, स्मार्ट वर्क केलेलं आहे. तर आपल्याला स्मार्ट वर्क कडे या ठिकाणी जास्त करून जायचं आहे. आणि स्मार्ट वर्क करूनच बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शक्य मी केलेल्या आहेत. तर बघा या ठिकाणी हे 6 टूल्स आणि बाकीचं जे पॉवरफुल कॅन मधील जे काही अपडेट्स आहेत. आता तुम्हाला कॅनवाचं एक सांगायचं आहे. कॅनवामध्ये जे तुम्ही कालचा जो बघितलेला आहे वर्कशॉपचा पोस्टर, किंवा आजचं जे काही आपलं प्रजासत्ताक दिनाचं आहे, ते तुम्ही करू शकला असता. बऱ्याच जणांचे आलेले नाही. 2 मिनिटाचं काम होतं फक्त. बघा इथं वर टाकलं मी फक्त इंडियन रिपब्लिक डे पोस्टर टेम्पलेट्स मध्ये जाऊन. मोबाईलमध्ये सुद्धा मी ओपन करणार आहे. आता मोबाईलवर जॉईन वगैरे होण्यासाठी मी वेळ जास्त घालवणार नाहीये त्यामध्ये. नाहीतर मोबाईलमध्येच तयार केलेलं होतं. फक्त टायटल टाकलं टेम्पलेट्स मध्ये जाऊन, आणि या ठिकाणी मला हे पोस्टर मिळाले, बरोबर आहे. आणि एलिमेंट्स टाका, मग कोणता एक घ्या तुम्हाला जो आवडतो तो. सपोज हा घेतला तुम्ही, जवान वगैरे दिसत होते यामध्ये. आता तुम्ही हा घेतला आणि त्यानंतर कस्टमाइज दिस टेम्पलेट तुम्ही घेतलं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे या ठिकाणी इथे एलिमेंट्स मध्ये जाऊन, इथे जर तुम्ही फक्त इंडियन रिपब्लिक डे जरी म्हटला, तर कितवा इंडियन रिपब्लिक डे आहे ते त्याला कळतंय. बघा ग्राफिक्स मध्ये जाऊन तुम्ही बघितलं तर हे सगळे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही एक 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 एलिमेंट इथे घेऊ शकता. याला इथे टाका, इंडिया गेटला या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीनं इथे थोडंसं अरेंज करू शकता.
आणि त्याच्यानंतर इथे समथिंग लाईक दिस, त्याला प्रॉपर जागेला ठेवा फक्त. आणि हे बघा, हे सगळं या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड असलेले एलिमेंट्स तुम्हाला किती देते. गणतंत्र दिवस आहे, तुम्हाला हे इंग्रजीत आहे तर थोडस या ठिकाणी मराठी हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करता येण्यासारखं आहे. कितवा आहे तो या ठिकाणी बघा, 77 वाला जो आहे या ठिकाणी आकडा येणारा आलेला तुम्हाला दिसेल आता. ओके, आता मला फक्त दुसऱ्या याच्यामध्ये फोटोमध्ये बघूया आपण या ठिकाणी. बघा फोटोज मध्ये आहे, फोटोज मध्ये सुद्धा अशा प्रकारचे फोटोज तुम्हाला उपलब्ध होतील. 5 मिनिटामध्ये होतं, परंतु आपलंही एक निर्मिती इतरांच्या सगळ्यांच्या गर्दीमध्ये आपलीही एक निर्मिती असायला पाहिजे या ठिकाणी. आता इथं 77 टाकतो, मला तर ते इझिली मिळालेलं होतं 77, तुम्हाला मिळेल सुद्धा. बघा हे तिथंच होतं आणि हे तुम्हाला आता हे ऑलरेडी होतं. जर तुम्ही खाली शोधलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं, पण जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला मिळणारच आहे अजून. इथं थोडस तुम्ही याला अशा प्रकारचा थोडासा ट्रान्सपरन्सी वगैरे घालवली, बरोबर आहे, तर इथं अजून ते व्यवस्थित दिसतं अशा पद्धतीचा. ओके, त्याला कुठेही ठेवा, ते 77 वाला आहे म्हणून ते 77 आकडा वापरलेला आहे म्हणून ते समजेल तुम्हाला, बरोबर आहे. आणि इंडियनचाच रिपब्लिक डे आहे, कशावरनं कळतंय तुम्हाला? इंडियन रिपब्लिक डेचा 77 आकडा आहे, हे कशावरून कळतंय? फ्लॅग. फ्लॅग वरून, तिरंगा. ओके, तिन्ही आपल्याला फक्त 3च रंग महत्वाचे आहेत या ठिकाणी, हे आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी. आता या ठिकाणी हे तर झालं आपलं सगळं कम्प्लीट, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे एवढं करायचं होतं, परंतु बऱ्याच जणांनी केलेलं दिसलं नाही मला. काही जणांनी केलेलं होतं, म्हणजे सतीश काळे सर वगैरे, त्यांनी तर माझ्या अगोदरच पाठवलं होतं 7:30च्या अगोदर. मी 7:30ला पाठवला, पण त्यांनी, मी सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करत होतो, स्टेटसला पाहत होतो. परंतु आता याला तुम्ही असं म्हणू शकत ना, आता बघा तुमच्या समोर 2च मिनिटात झालेलं आहे हे काम. ओके, चालता चालता सुद्धा तुम्ही बसमधून उतरलं, ग्राउंड मध्ये झेंडावंदन चालू आहे, तिथं जाऊन उभारण्याच्या अगोदर तुम्ही हा पोस्टर बनवला असता. बट एनिवे, आता तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे, परत एकदा आयडिया दिलेली आहे. जोपर्यंत या ठिकाणी तुमच्याकडून इम्प्लिमेंटेशन होत नाही तोपर्यंत मी आयडिया देत राहणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही करू लागाल, त्यावेळेस त्यामधील जे काय माझं बोलतोय मी तुम्हाला, त्याचं रिपिटेशन कमी झालेलं तुम्हाला आपोआप दिसून येईलच. आणि पॉवर पॉईंटचं जर आपण पाहतो, पॉवर पॉईंट मध्ये जे आहे ना, या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो पार्ट आहे या ठिकाणी इन्सर्ट मध्ये तो या बाजूला आलेला आहे. अजून एक काही आहे, दिस स्लाइड, कॅमिओ आणि ऑल स्लाइड, हे 2 नवीन ऑप्शन नवीन आलेले आहेत. कॅमिओ ऑप्शन होता अगोदर, बट हिअर फक्त एका स्लाइडवर पाहिजे का तुम्हाला, तो जो काही तुम्ही बोलणार आहात ते प्रत्येक स्लाइडवर पाहिजे. हे नवीन चेंजेस काही आलेले आहेत. अजून इकडे काही आहेत, ते मी तुम्हाला टाइम टू टाइम या ठिकाणी सांगेनच, आणि त्याच्यामुळं बरंचसं या ठिकाणी आपलं काम हलकं होणार आहे. अपडेट्स ज्यावेळेस येतात त्यावेळेला ते आपलं काम अजून सोपं, सुकर आणि सुलभ करण्यासाठी असतं, आणि दर्जा सुद्धा या ठिकाणी वाढवण्यासाठी असतं, बरोबर आहे. सो हे आपलं या ठिकाणी क्रिएशन झालेलं आहे. आता आपण याकडे वळूयात, शेवटच्या आपल्या पार्टकडं, एआय पार्टकडं आपण वळू, एआय पार्ट, ठीक आहे. तर त्यासाठी मी ओपन करून ठेवलेलं आहे. इथे बघा या ठिकाणी 2 महत्वाचे एआय टूल्स जे आपण सध्या वापरत आहोत. आता हे जो फ्लो आहे ते माझं वैयक्तिक आहे, आणि वैयक्तिक वर मी तुमच्यासाठी मी 6 आणून ठेवलेले आहेत. तर मी सपोज एक 40च्या आसपास या ठिकाणी मी एक अंदाज असा पकडलेला आहे की आपले प्रवेश, त्यासाठी मी पर 8 जणांच्या पाठीमागे एक जरी दिलं तर तुम्हाला ते सोपं पडणार आहे. म्हणजे 6च्या 6 प्रत्येकाला मी तसं देणारच आहे, पण आपण एक थोडंसं नियोजन करणार आहोत, जेणेकरून पहिले 8 जणांमध्ये ते पहिलं वापरलं जाईल, दुसऱ्या 8 जणांमध्ये दुसरं वापरलं जाईल, अशा प्रकारे. आणि तसंच आपल्याला याचंही करायचंय, कशाचं? ओपन आर्ट. ओपन आर्टचं सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. ओपन आर्ट जे आहे त्याच्यामध्ये इन्फिनिटी 24,000 क्रेडिट्स वाला आपण घेतोय, आणि हा 12,000 वाला एक आहे. ओके, तर याचा जो वापर आहे, जर तुम्ही करू लागला चांगला, ओके, याच्यामध्ये 2 गोष्टीसाठी आपण घेत आहोत. एक केलिंग 2.6 साठी एक घेत आहोत, केलिंग 2.6, आणि त्याच्यानंतर दुसरं एक आहे आपला LTX आणि सोरा 2. सोरा 2 त्यामुळे तिथं ठेवलेला नव्हता, हा सोरा 2 सुद्धा इथं आहे. पण जर हे तुम्ही 2 जर व्यवस्थित वापरले, केलिंग 2.6 एक वापरला चांगला, आणि LTX 2 एक वापरला, LTX 2 हे 20 सेकंडच्या आपल्या व्हिडिओसाठी आहे. ओके, आता 8 सेकंदाचे पण आपल्याला जर कधी कधी 20 सेकंदाचाही नाही लागणार, 8 सेकंदाचा तर भरपूर सराव करून झालेला आहे आपला.
तुम्हाला याच्या मधलं निवडता आलं तर मधलंही निवडा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने 12-15 सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता मी एक तुम्हाला काय करतो, 20 सेकंदाची आपण या ठिकाणी एक तयार करूया. आपल्याला एक छानशी आपल्याला काय करायची, मायक्रो स्टोरी तयार करायची, 40 सेकंदाची, 60 सेकंदाची, तर तसं तुम्ही करू शकता. सो त्याच्यामध्ये मी काय करणार आहे आता, अगोदर सर्वप्रथम आपण काय करूया, जाऊया आपल्या आयडियल एआय टूल्स वर जायचं आहे. मास्टर ईमेल जो आपला तो आहे, आणि प्रत्येक ठिकाणी हा एक नवीन थ्रेड ओपन करायचा, नवीन चॅट ओपन करायचा, न्यू चॅट. या ठिकाणी याला सुद्धा इथं मी न्यू चॅट ओपन करत आहे, आणि इथं सुद्धा मी न्यू चॅट ओपन, हे तिन्ही जे आपले आहेत त्या ठिकाणी न्यू चॅट ओपन केलेले आहेत. ओके, त्याला म्हणूया आपण, गिव्ह मी वन क्रिस्प अँड ब्रीफ. ओके, मायक्रो स्टोरी इन इंडियन कॉन्टेक्स्ट. आता तुमचा तो आपला सिलेबस घेऊन सुद्धा आपल्याला बघायचा आहे की ते कसं करता येणार आहे. पण एक तुम्हाला सिम्पली सांगतो अगोदर, इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये यासाठी कारण आपल्याला आपली माती, आपली माणसं दाखवायची आहेत. ओके, स्क्रीनवर. तर गिव्ह मी वन क्रिस्प अँड ब्रीफ मायक्रो स्टोरी इन इंडियन कॉन्टेक्स्ट रिगार्डिंग पोस्ट इंडिपेंडेंस डे or post Republic Day, in which Indian flags are being इन्सल्टेड म्हणूया. एक इन्सल्टच होतो आपण, आता जास्त करून आपण टाळतो, जास्त करून आपल्या मनात ते 3 रंग आहेत, आपल्या निर्मितीमध्ये सुद्धा ते असतात. ओके, जास्त करून आपण मेजॉरिटी ऑफ निर्मितीमध्ये आपण वापरतो, परंतु लहानपणी आपण झेंडे घ्यायचो, आता घेत नाही. कारण त्याची दुसऱ्या दिवशी आपल्याला दिसतं की काय हा हा अवस्था झालेली आहे. याच्यावर ऑलरेडी काम करून झालेलं आहे आपलं. पण एक तुम्हाला सांगतोय की आता अशा प्रकारचं त्याला आपण फक्त टाइम देऊ, त्याला लिमिट देऊया आपण. गिव्ह मी वन हार्ड हिटिंग स्क्रिप्ट फॉर, त्याला उल्लेख त्याला द्यायचं की एआय व्हिडिओ मेकिंगसाठी आम्ही एआय व्हिडिओ बनवतोय, बरोबर आहे ना, त्यासाठी आम्हाला पाहिजे. आता हा आहे तसं आपण काय करूया, याला कॉपी करून घेऊया आणि त्यानंतर याला सेंड करूया. एक एक सांगायचं राहिलं. ठीक आहे, मायक्रो म्हटल्यावर त्यामुळे त्यांना 45 सेकंडच याने दिलं. आपल्याला काय राहिलं होतं इथं, 1 मिनिट किंवा 40 मिनिट्स, 1 मिनिट 60 सेकंड सांगायचं राहिलं होतं. बरं, बघूया न देताना कोण किती काय देते ते आपल्याला बघायचं, तिन्ही मधलं कंपॅरिझन. आणि या ठिकाणी याला जेमिनीला दिलं आणि या ठिकाणी मी चॅट जीपीटीला दिलं. तुम्ही करा ना, काय करा, तिन्ही या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर जाऊन या ठिकाणी या गोष्टी चेक करत चला, जेणेकरून जे आहे तुम्हाला पाहिजे त्या या ठिकाणी, हे बघा, तुम्ही रिक्वायरमेंट मध्ये पाहिजे त्या रिक्वायरमेंट मध्ये तुम्ही हे वर्क करू शकता तयार. तर आता याला खूपच स्क्रिप्ट दिलेली आहे, क्रिस्प दिलेली आहे चॅट जीपीटीनं, कारण त्यानं क्रिस्प आणि ब्रीफचा बी सुद्धा या ठिकाणी काय केलेला आहे, विचार केलेला आहे. ओके, आणि इथे मायक्रो मायक्रो शब्द सुद्धा टाकलेला होता, मी सगळंच टाकलेलं होतं. गुगल जेमिनीने काय केलेलं आहे, हे बघा, मायक्रो स्टोरी, आणि याने खूप छान पद्धतीने बघा व्हॉइस ओव्हर सहित दिलेला आहे. एक्स्ट्रीम क्लोजअप, फास्ट मोशन, आणि शॉर्ट्स सुद्धा या ठिकाणी, तिथे शॉर्ट्स सुद्धा वगैरे आहेत बरं का. आणि मी ओपन आर्ट बद्दल एवढा उदो उदो का करत आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. मला एक असं या ठिकाणी हेजिन मधला फीचर सापडला त्यामध्ये, की त्यामध्ये आपण ऑडिओ देऊ शकतो, ऑडिओ स्टोरीला. येथे या ठिकाणी बघा, यामध्ये जर तुम्ही बघितलं, जनरेट ऑडिओ आहे बघा, इथं जनरेट ऑडिओ, बरोबर आहे. हे बघा, जनरेट ऑडिओ आहे का नाही इथं, तो ऑडिओ या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आता आता याला अगोदर काय करायचं, आपण जर टेक्स्ट टू, आता व्हिडिओ मध्ये गेलो आपण, बरोबर आहे, तर टेक्स्ट मध्ये जाऊया आपण अगोदर. टेक्स्ट मध्ये तुम्ही गेला फक्त, आता टेक्स्ट व्हिडिओ बनवता, इमेज टू व्हिडिओ नाही. आणि इमेज वगैरे जनरेट करून सुद्धा बरंच चांगलं करता आलं असतं आपल्याला. आणि तो ऑडिओ ऑन ठेवलेला आहे. हा ऑडिओ काय आहे माहिती आहे का, तो त्याच्यातला प्रकार आहे. कशातला, व्हिडिओ मधला ऑडिओ आला पाहिजे त्यासाठी आपण घेतलेलं आहे. पण सपोज मी व्हिडिओ इथं गेलो, इमेज टू व्हिडिओला गेलो, तर इथं जनरेट ऑडिओ म्हणजे तोच आहे. व्हिडिओ मध्ये गेलो इथे, तर इथे ऍड व्हॉइस आहे बघा, ऍड व्हॉइस. ओके, तर हे या लेवलला आपल्याला जायचं आहे, ऍड व्हॉइस.
म्हणजे या ठिकाणी आपण व्हॉइस ऍड करू शकतो आता आपला, आणि तुमचा आवाज, तुमचं या ठिकाणी फोटो, कारण त्यामध्ये आपण त्या त्या याच्या आवाजावर डिपेंड असायचो. आणि हे कोणत्या मॉडेलमध्ये आहे? केलिंग 01 मध्ये आहे. केलिंग 01 मध्ये आहे हे. आवाज आपला आणि फोटो सुद्धा आपला आणि ऍक्शन. आता हेजनपेक्षा हे वेगळं कसं आहे तुम्हाला कळतंय का? यामध्ये ऍक्शन होणार, यामध्ये मुवमेंट होणार, यामध्ये काय काय होणार, स्टोरीच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये कृती होताना दिसणार. ओके, हेजन मध्ये कसं आहे, फक्त फोटो टॉकिंग इफेक्ट आहे तो, दॅट इज नाव आउटडेटेड. पण हा जो आहे, या ठिकाणी तुमचा आवाज आणि तुमचा फोटो, म्हणजे तुम्हीच आहात तिथं पूर्णपणे. ओके, किंवा जे काय तुमचं कॅरेक्टर असेल ते. आणि तुम्हाला इव्हन एखादा सेलिब्रिटीचा आवाज, तुम्ही आता 11 लॅब्सचा आपण काय घेतो एवढा खर्च करून, 11 लॅब्स का घेत आहोत? कारण त्यामध्ये आपल्याला फोटो, हे हे याच्यामध्ये कोणत्या सेलिब्रिटीचा सुद्धा फोटो चालणार आहे. तुर्तास आपण टेक्स्ट व्हिडिओचा विचार करूया, आणि त्यामध्ये आपल्याला हा जो काही स्क्रिप्ट त्यांना चॅट जीपीटीनं दिलेली होती 5.2 न, ती आपण या ठिकाणी घेऊया. ठीक आहे, तर हे बघा, द मॉर्निंग आफ्टर नाव आहे बघा, आर्टिस्टिक नाव आहे. यानं काय नाव दिलेलं आहे? द 27 जानेवारी. बघा किती सुंदर आहे, बरोबर आहे. आणि हिथं आहे, तुम्हाला म्हणाल, तुम्ही काय म्हणाल, काय तारीख तर आहे ते. अहो पण बघणाऱ्याला वाटतं की 27 जानेवारी, असं कसं काय टायटल आहे हे, असं कसं काय, असं वाटणं गरजेचं आहे तिथं. असं कसं काय, काहीतरीच, काहीतरी, मग त्यामुळे ते माणूस बघतो काहीतरी काय आहे बघण्यासाठी. आणि मग इथं काय, द फॉरगॉटन फ्लॅग. ओके, म्हणजे फ्लॅग जो आहे तो रिमेंबर राहतो 26 जानेवारीला, पण 27 जानेवारीला तर तो विसरला जातो. बरोबर आहे. मग आता इकडे काय करूया आपण, आता बघा या ठिकाणी अँथम वॉज स्टील रगिंग इन इज स्टडी द स्ट्रीट वॉज, हे सगळं होतं. बरोबर आहे. हे अँथेम वाजत आहे, आणि परत स्ट्रीट जो होता तो असा एस्टरडे म्हणजे काल 26 जानेवारीला वेगवेगळे साफरन, व्हाईट, ग्रीन कलरचे सी होता जवळजवळ. बरोबर, इंडियन प्लास्टिक ट्राय कलर. ओके, अन ओल्ड मॅन हॅव मार्च्ड ऑन दिस व्हेरी फ्लॅग, leaned down with trembling hands. He didn't see the piece of plastic. He saw a promise as he tucked the damn flag into his pocket. He whispered to the empty street, "Is the pride only for the parade?" तर परेड साठीच आपला फक्त प्राईड होता का? कारण त्यामध्ये काय दिसलं त्याला, अशा प्रकारचं फ्लॅग तिथं दिसलं. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, डॉन ब्रेक्स म्हणजे पहाट संपली, 27 जानेवारी सुरू झाली. द ट्राय कलर लाईज ट्रॅम्पल्ड इन अ मड, चाय कप्स क्रश्ड ओव्हर इट्स. अशोका चक्र बघावं किती जबरदस्त आहे. अ सॅनिटेशन वर्कर स्टॉप्स. He doesn't shout, he doesn't cry. He quietly wipes the flag with his torn gamcha, folds it with trembling hands, and places on its forehead. Behind him, a billboard, जो असतो ना बिलबोर्ड, पाठीमागचा जो कटआउट वगैरे, ते स्टील रीड्स प्राऊड टू बी इंडियन. मग ते फक्त एक नाममात्रचं ते होतं, याचा अर्थ झाला प्राऊड टू बी इंडियन. द स्ट्रीट इज सायलेंट, रोड शांत आहे. द इन्सल्ट इज लाऊड. खर तर स्ट्रीट लाऊड असतो ना, रस्त्यावरची रहदारी कशी आहे, ती लाऊड असते. बरोबर आहे का? आणि इन्सल्ट कसा असतो, सायलेंट असतो, तो आवाज करत नाही. पण इथं काय होतं माहितीये का, ते जे लिहिलेलं आहे ना त्याच्यानुसार वागत नाही आपण, मग ते स्ट्रीट कसा झाला, सायलेंट झाला. आणि इन्सल्ट कसा झाला मग हा, लाऊड झाला. आर्टिस्टिक मिनिंग आहे, डीप, डीप मिनिंग आहे तो, डीप. सो आय विल गो विथ धिस नाव. आणि परत परप्लेक्सिटीचंही बघा, व्हिज्युअल 1, व्हिज्युअल 2, व्हिज्युअल 3, व्हिज्युअल 4, सगळं हे असे आहेत. व्हॉइस ओव्हर आता आपण अगोदर उलटे जाऊया, आता चॅट जीपीटी वरनं जाऊया, अँड वी विल सी द रिझल्ट. अँड हिअर जस्ट एवढाच आपण द्यायचा आहे. टायटल आहे द मॉर्निंग आफ्टर, ते सुद्धा घेत आहे तसा. आता यामध्ये तुम्ही असं करू शकता. बरोबर आहे. सो मला जायचं आहे ओपन आर्टला, अँड देन आय विल पेस्ट धिस. अँड त्याच्यामध्ये मला एलटिक्स मोड घ्यायचा आहे. ते सेकंदच मला हा जो काही तो दाखवायचा.
अगोदरचे 5 सेकंद इंट्रो आणि नंतरचे 5 सेकंद आउट्रो, 30 सेकंदाचं झालं ना तुमचा. ओके, ऑटो एनहान्स तुम्ही करू शकता या ठिकाणी. ह्या बघा, ही जी स्क्रिप्ट आहे ती अजून तुम्ही एनहान्स करू शकताय, बरोबर आहे. पण इथं फक्त मी काय करतो, इंडियन शब्द टाकतो. इंडियन ट्राय कलर कशाचा आहे, इंडियनचा आहे. थोडासा हा हे करायचं. डॉन ब्रेक्स ऑन 27 जानेवारी आफ्टर 26 जानेवारी म्हणू आपण त्याला. 26 जानेवारी 2026 म्हणूया आपण याला. 77th इंडियन रिपब्लिक डे, बरोबर आहे. ज्यांचा जे इथं कॅपिटल काढूया. तसं तर चालेल, इथं ए ला सगळं चालतं. बट आपण स्वतःला काय करायचं, डिसिप्लिन लावायचं, बरोबर आहे. आणि ते हा जो आहे तो आय, आणि हा जो आहे तो आर, आणि हा जो आहे तो डे. तसं तर डे चालेल, बट हा एकच शब्द आहे. म्हणजे एकाच वेळेस आपण उच्चारतो, इंडियन रिपब्लिक डे. सो हिअर कम्प्लीट करूया आपण आता. हे FPS 25 सेकंद ठेवतो आणि इथं 20 सेकंड ठेवत आहे सपोज, अँड हिअर फास्टेस्ट ठेवत आहे. अँड या ठिकाणी ऑडिओ सुद्धा जनरेट करत आहे. जो काही म्युझिकचा वगैरे असेल, रहदारीचा आवाज असेल, तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि 100 सेकंदात तुम्हाला हा जो 20 सेकंड जी काय मायक्रो स्टोरी आहे ती तुम्हाला एकाच वेळेला, फक्त एकाच प्रॉम्प्टने आणि एकाच व्हिडिओ मधून तुमचा हा पूर्ण व्हिडिओ हा तयार होताना तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, या पद्धतीनं. सो आता तुम्ही विचाराल की आता काही काही त्या गोष्टी मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं असं की हे बघू आपण, ते नंतर कोणी सांगत नाही की हे आपल्याला बघायचं होतं सर, ते दाखवता का जरा, असं तुम्ही कोणीच म्हणत नाही. आता मला म्हणायचं होतं की हे जे याचा फोटो तयार करायचा आहे, तर याला 3D करूया आपण, 3D, बरोबर. याला गोल फिरवायचं आहे बारला. एकदा का आले का नाही गोल फिरवायचं. तर आता मी काय करतो, फाईल आणि सेव्ह ॲज करतो. सेव्ह ॲज करून काय करत आहे, त्या ठिकाणी इथं JPG मध्ये कन्वर्ट करतो याला, आणि फॉर डे टू नावाचा याला सेव्ह केला या पिक्चरला. आणि फ्लो मध्ये येऊया, कारण फ्लो मधली काय काय करता येतं. आता बरं जण म्हणत असेल की 12 दिवसांचा कोर्स आपण घेणार आहोत, ते का घेणार आहोत, ते यासाठीच घेणार आहोत. नाहीतर हे सगळे बरेच जण ठरवून येतात वेगळं, बरोबर आहे ना. फक्त टूल्स महत्वाचे असतात, तर तसं नाही आहे ते. त्याचे सगळे टेक्निक्स महत्वाचे आहेत. टिप्स ट्रिक्स आणि टेक्निक्स महत्वाचे आहेत. ट्रेनिंग महत्वाची आहे. आणि ट्रेनिंग दरम्यान जी आपली एकमेकांची जी ज्ञानाची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते, ती देवाणघेवाण हे महत्वाचं आहे. त्यासाठी आपण जे आहे सगळ्यांना हे चांगलं व्यवस्थितपणे वापरता यावं, त्यासाठी पहिल्या 30 जणांसाठी आपण फक्त हा देणार आहे. कोणता वाला, दॅट इज धिस ओपन आर्ट. ओके, फर्स्ट 30. अँड फ्लो तर सगळ्यांना मिळणारच आहे, फ्लो. ओके, कारण त्याचे 2 घेणार मी, 24,000 क्रेडिट्स आणि 12,000 क्रेडिट्स, म्हणजे 36,000 क्रेडिट्स असणार आहेत. आणि ते प्रायोगिक तत्वावर या ठिकाणी असणार आहे. हे बघा, आता हे झालं आपलं. 100 सेकंद झालेले आहेत आणि या ठिकाणी सेकंद झालेले आहेत, आणि या ठिकाणी बघा, हा एक इंडियन फ्लॅग दिसतोय तुम्हाला. आणि कर्मचारी आवाज ऐकू येतो का त्याचा थोडासा तुम्हाला, नाही येत? एवढंच जरी तुम्ही दाखवलं तरी होणार आहे. तर थोडस आपण दुसरं टायटल टाकूया इथं. आता याला मी काय करतो, एक्सटेंड करतोय बघा. आता याला मी डाउनलोड करेन. डाउनलोड करून कशामध्ये घेणार आहे मी, फिल्मोरामध्ये मी घेणार आहे. ओके, फिल्मोरामध्ये मी घेतला. हिअर या ठिकाणी तुम्ही बघताय, मीडियामध्ये मी जाणार आहे. आणि मीडियामध्ये इथं हा जो डाउनलोड्स मधला जो काही आहे आपला हा व्हिडिओ आहे, तो या ठिकाणी मी घेतलेला आहे. आणि तो घेतल्यानंतर या ठिकाणी इथं मी टाकेन अशा पद्धतीनं. ओके, आणि याचा पुढचा पार्ट मी जेमिनी कडून घेतो बघा. आता या ठिकाणी बघा, अँथेम स्टील इन हिज इयर. हिज म्हणजे कोण आता, आता जो हिज आहे का नाही, तो हिता आहे आपलावाला, आपला मेन हिरो. हिज म्हणजे कोण आहे सांगा मला.
सांगाल का हिज म्हणजे कोण आहे? कोण आहे हिज? हे बघा, याचं थोडंसं ब्राईटनेस सुद्धा तुम्ही आपण वाढवू शकता. आपण इथे तुम्ही कलर मध्ये गेला, कर्व मध्ये गेला, ओके, थोडासा याचा ब्राईटनेस थोडासा वाढवू शकता तुम्ही. नो प्रॉब्लेम एट ऑल, राईट. हा जो आहे तो हिज आहे, बरोबर आहे. तर आता याला मी काय करणार आहे, आता फोटो इमेज टू व्हिडिओ मी तयार करतो, इमेज टू व्हिडिओ, ठीक आहे. आता हा झाला या ठिकाणी, हा जरा शेवटचा पार्ट सपोज इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर हा जो आहे धिस वन, स्क्रीनशॉटचा हा कॅमेरा आहे, बरोबर आहे. तो याला घेतो मी आणि ओके करतो. ओके केल्यानंतर तो डेस्कटॉपला आलेला असेल स्नॅपशॉट नावानं. आता इमेजला मी जातो. इमेजला गेल्यानंतर या ठिकाणी बघा LTS 2 ठेवत आहे आणि ही इमेज जी आहे ती अपलोड करत आहे. आता ही इमेज अपलोड केल्यानंतर या ठिकाणी मी डेस्कटॉपला जात आहे. डेस्कटॉपला गेल्यानंतर या ठिकाणी बघा हा जो स्नॅपशॉट आहे तो या ठिकाणी मी ऍड करत आहे. ऍड केल्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी 20 सेकंदाचा परत ठेवत आहे मी टायमिंग. आणि इथे जे आहे, जी जेमिनीची जी स्क्रिप्ट आहे, ओके, ती या ठिकाणी घेत आहे मी. आता इथं तो काय विचार करतोय तो इथपर्यंत मला घ्यायचा आहे. आणि हा जो पार्ट होता का नाही, हा वाला पार्ट, तो ऑलरेडी आपण पहिल्या पार्टमध्ये दाखवलेला आहे. तो उचलतोय वगैरे, ट्रेम्बलिंग हँड्स, लिनिंग डाऊन, तो खाली वाकला आणि त्यानंतर थरथरत्या हातानं ट्रेम्बलिंग हँड्स ने काय केलं, त्यानं तो फ्लॅग उचलला वगैरे वगैरे, बरोबर आहे. तर एवढा हा पार्ट मी घेतला, बरोबर आहे. आणि पुढचा मग त्याला परप्लेक्सिटीचा सुद्धा आपण देऊ शकतो. सो हिअर मी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी बघा इथं घेतलेलो आहे. अँड वेर इज इट, ओपन आर्ट मध्ये आपल्याला जायचं आहे. या ठिकाणी मी ओपन आर्ट मध्ये गेलो, ओके. आणि या ठिकाणी हा वाला पार्ट जो आहे तो या ठिकाणी मी पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर बघा ही 20 सेकंद झालेली आहेत. आणि पुढचा जो पार्ट आहे तो थोडासा अजून टाकूया आपण. एक पॅराग्राफ तिथलाही घेऊया, ओके, त्याच्यानंतरचा येणारा, ओके. A small boy barefoot जो आहे picks up torn tricolor from the gutter. He wipes up the mud off and straightens it gently. Respect is not for a day, it's for every day. हा व्हॉइस ओव्हर येत आहे असं दाखवायचं, व्हॉइस ओव्हर, ओके. आणि इथं बॉयनं काय केलेलं आहे, एका मुलानं तो फ्लॅग घेतलेला आहे आणि मेमोरियल, जे सोल्जरचं जे काही स्मारक असतं, मेमोरियल, ते आता तिथं तिथं ठेवलं त्यानं त्या मेमोरियलच्या जवळ आणि सॅल्यूट केला त्यांना, बरोबर आहे. अशा प्रकारचं एक आपल्याला दाखवायचं आहे. सो याला मी कॉपी केलेला आहे आणि या ठिकाणी पुढे जे आहे ते मी इथं काय करतोय, पेस्ट करत आहे, ठीक आहे. पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा हा जो आहे इथं मी क्रिएट करत आहे परत एकदा. सो नो डोंट लुक ऍट दिस. आता जे 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 क्रिएट करणार आहे त्यांनी क्रिएट करत राहा, नो प्रॉब्लेम ऍट ऑल. की आता मी काय करणार आहे, हा जो फोटो मी घेतलेला आहे तो फ्लोला जाणार आहे आता. हा याच्यावर एक सायमल्टेनियसली आपलं काम चालू आहे. आणि अजून एक दोन थोड्याच 5 मिनिटात दाखवते मी तुम्हाला की ते जे ट्रान्सफॉर्मेशन इफेक्ट आहे, ट्रान्सफॉर्मेशन इफेक्टसाठी आपल्याला इझिली लवकरात लवकर कशा पद्धतीने तो ट्रान्सफॉर्मेशन इफेक्ट करता येतो, त्याचं एक तुम्हाला दर्शन या ठिकाणी घडवायचं आहे मला. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू नाव हिअर इज दॅट सिम्पली ओपनिंग दिस फ्लो. आणि फ्लो मध्ये आता मी जात आहे फ्रेम टू व्हिडिओला. आणि फ्रेम टू व्हिडिओला मी प्लस केलेला आहे. आणि प्लस केल्यानंतर या ठिकाणी मी अपलोड करत आहे. अपलोड केल्यानंतर पहा इथं डेस्कटॉप आहे. डेस्कटॉपला इथं जे आहे या ठिकाणी फॉर डे 2 आहे, बरोबर आहे. आणि डे 2 मध्ये याला मी ओपन केलेलं आहे आणि याला इथं क्रॉप अँड सेव्हला सेव्ह केलेला आहे, ठीक आहे. अँड इथं काय म्हणूया त्याला, रोटेट इट इन 360 डिग्री. आपण काय करू, याला त्या फोटोला रोटेट करायचं आहे 360 डिग्री. अँड शो दी मिरर टेक्स्ट when it rotates completely, rotates in 180 डिग्री. 180 डिग्री नंतर जो झाला म्हणजे तो पाठीमागचा पार्ट दिसणार आहे 180 मध्ये, ओके. अँड देन अगेन
तर याला रोटेट करायचं तेच दिसायला पाहिजे परत. आता त्याला एंड इमेज सुद्धा तीच देत आहे बघा मी. स्टार्टिंग इमेज सुद्धा तीच दिली आणि एंड इमेज सुद्धा तीच दिली. अँड देन अगेन ओरिजिनल इमेज when it completes its 360 डिग्री. तर 360 डिग्री ज्यावेळेस कंप्लीट होतील त्यावेळेस ते परत काय होणार आहे, सरळ दिसणार आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात मी उलटा होणार आहे, सपोज वर पाय खाली डोकं, आणि परत उलटा होणार आहे. म्हणजे मी कसा झालो, हे बघा लोएस्ट प्रायोरिटी आहे, त्याच्या जागी आपण काय करूया, इथं 3.1 क्वालिटी वापरूया. आता इथं परत 100 आले का आता इथं. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि 4 वापरतोय इथं आउटपुट्स. आणि तुम्ही आता फ्लोचा विचार करू नका. म्हणजे फ्लो साठी तुम्ही कोणती क्रेडिट्स वापरा, किती वापरा, नो प्रॉब्लेम एट ऑल. ते मी घेत राहीन. त्याची एका 45,000 ला त्यांनी आता 3,000 पर्यंत किंमत आणलेली आहे. 3,000 एकाच मी 6 घेतलेले आहेत 18,000 घालून. ओके, तर परत एकदा 3,000 घ्यायला मला प्रॉब्लेम येणार नाही. जर तुमचे संपले 6चे 6 संपले तरी सुद्धा नो प्रॉब्लेम एट ऑल. हे तर झालंच आपलं. आणि त्याच्यानंतर बघा हे वाला जे आहे ते आपल्याला बघायचं आहे कसं झालेलं आहे. सेकंड वालं जे आपलं क्रिएशन आहे ते कसं चाललेलं आहे ते बघायचं आपल्याला. इथे बघा झालेलं आहे. आता हा आता उचलणार आहे. फोटो पासून घेतलेला होता आपण. It's for व्हॉइस every ओव्हर आहे, day. व्हॉइस ओव्हर. Respect isn't for a day. It's for every day. बघा थोडासा मधला पाठ कट करून काय करू शकतो आपण, परत याला अजून परत एक्सटेंड करू शकतो आपण. नंतर फ्लो मध्ये वगैरे सुद्धा याला नेऊन करू शकतो काम पुढचं. कारण त्याचा आता मधला जो आहे जास्त, त्याचा जो काही कॅमेरा स्लो झूम होत आहे त्याला आपण फास्ट करून सगळा टोटल 10 सेकंदात दाखवायचा आणि 5 सेकंदाचा व्हॉइस ओव्हर 15 सेकंद आणि पुढचे 15 सेकंद तुम्ही फ्लो मध्ये त्याला एक्सटेंड करू शकता. ठीक आहे. तर हा जो आहे केलिंग 01चा हा ऑडिओ टाकून कसा करायचा, तो एक पार्ट एक आहे आपल्याला शिकायचा आहे कोर्सच्या माध्यमातून. आणि हा एक आहे जो आपला LTX2 वाला. LTX2 जो आहे, बरोबर आहे की नाही, तो एक 20 सेकंदाचा आहे. परंतु केलिंग 2.6 जो आहे 2.6 ते जे ट्रान्सफॉर्मेशन इफेक्ट साठी आपण हे वापरणार आहोत. ओके, तर त्यासाठी मी काय करत आहोत आता या ठिकाणी. काल आपण त्या तिन्हीला विचारलेलं होतं, तर बघा कालच्या तुम्ही त्या याच्यामध्ये जाऊ शकता. फॉर एक्झाम्पल आता हा चॅट जीपीटी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इंडियन या ठिकाणी सर्च करत आहेत. या ठिकाणी बघा इंडियन हू बिल्ट मॉन्युमेंट्स. ठीक आहे, हे आपण घेतलेलं आहे पहिल्यांदा. आता हे जे आहे, बरोबर आहे की नाही, त्याला आपण घ्यायचं, याला कॉपी करायचं आहे आणि या ठिकाणी जेमिनीला जायचंय. का जेमिनीला जायचं सांगतो मी तुम्हाला. कारण इमेज जनरेट जर करायची असेल, क्रिएट इमेज, बरोबर आहे, तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. थॉमस अल्वा एडिसन अँड बल्ब. ओके, फक्त आपण काय करूया आता, अगोदर हे वाले घेऊया 5च्या 5. कारण आपल्याला सेम टाईपचा ऍटमॉस्फिअर मिळेल या ठिकाणी. जेम्स वॅट, राईट ब्रदर्स आणि हा रेडिओचा. आता डिव्हाइसेस नंतर करू शकतो. त्याला मग पुढे म्हणायचं आहे, ब्रॅकेटमध्ये म्हणूया आपण, गिव्ह मी vintage images of each of these legends सेपरेटली. सेपरेटली हा शब्द महत्वाचा आहे. ओके, आता ते काम कधी कधी कोलाज करून देतं. आता ते 1 बाय 1 टाकेल बघा तुम्हाला. पहिल्यांदा एडिसन, त्यानंतर ग्राहम बेल, ते तर आपल्याला तुम्हाला इतर काही सोर्सेस कडून सुद्धा मिळाले असे इमेजेस. पण त्या सगळ्यांचं जे काय बॅकग्राऊंड आहे किंवा ओव्हरऑल जी इमेजची ट्रीटमेंट आहे ती सेम दिसणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी बघा आता कोडा झाले आता, बरोबर आहे. तर हे एका टाईपचे आले. तुम्ही याला इव्हन काय करू शकता, सेपरेट त्याला कमांड देऊन सेपरेट करून घेऊ शकता, किंवा तुम्ही इथे पॉवर पॉईंट मध्ये नेऊन त्याला इथे काय करू शकता, याला सेपरेशन
त्याचं करू शकता. ठीक आहे. तर ब्लँक प्रेझेंटेशन मध्ये याला नेलं, त्याच्यानंतर याला इथं आणलं, तर आणल्यानंतर याला पिक्चर फॉर्मॅट मध्ये मी गेलो, क्रॉप मध्ये मी गेलेलो आहे. क्रॉप मध्ये मी गेल्यानंतर या ठिकाणी याला इथं अशा पद्धतीने मी क्रॉप केलेलं आहे, याला इथून असं क्रॉप केलेलं आहे. ओके, या पद्धतीने इथं झालं. सो याला मी डुप्लिकेट केलं. डुप्लिकेट केल्यानंतर दुसऱ्या स्लाइडवर परत मी क्रॉपला गेलो आणि हा क्रॉपचा जो काही स्क्वेअर आहे तो मी सरकवला इकडे. बरोबर आहे. तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल मला मिळाला. परत मी इथं काय केलं, डुप्लिकेट केलं. डुप्लिकेट केल्यानंतर या ठिकाणी परत मी पिक्चर फॉर्मॅटमध्ये क्रॉपला गेलो. क्रॉपला गेल्यानंतर हा क्रॉपचा जो स्क्वेअर आहे या ठिकाणी, बरोबर आहे, तर या ठिकाणी मी अशा पद्धतीनं राईट ब्रदर्सला या ठिकाणी आणलेलं आहे. खाली नाव आलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम एट ऑल. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर पिक्चर फॉर्मॅटमध्ये जावा आणि क्रॉपला जावा आणि क्रॉपला गेल्यानंतर या ठिकाणी या पद्धतीने आलेला आहे. ठीक आहे. सो इथं फर्स्ट जो आहे आपला हा वाला, ठीक आहे. सो यानंतर बनवलेला बल्ब, बरोबर आहे. सो आता आपण म्हणूया, याला परत तिथे जाऊया. ठीक आहे. आणि याला म्हणूया इथे, नाव गिव्ह मी इमेजेस of their inventions only. Inventions only. Don't include the image of scientist. सायंटिस्टची या ठिकाणी इन्व्हेन्शन म्हणजे जे काही आहे, आपण म्हणूया इमेजेस आहे, ती या ठिकाणी इन्क्लूड करू नको असं त्याला म्हणायचं आहे. परत एकदा तो कोलाजेस देईल त्या पद्धतीनं. 4 जणांची, आता 4 जणांचं त्याने घेतलेलं आहे. मार्कोनी, राईट ब्रदर्स, अलेक्झांडर आणि हा आपला ग्रॅहम बेल. ठीक आहे. तर आता आपण काय करू शकतो, आता न्यू चॅट मध्ये जाऊ शकता तुम्ही आणि या ठिकाणी इथे जे पेस्ट आपल्याला करायचं आहे, जर तेच इमेजेस येत असेल, कारण न्यू चॅट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे आहे व्यवस्थित तुम्हाला रिझल्ट मिळतो. तर आता इथं काय करूया आपण, इथे याला आपण कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी इथे पेस्ट करूया. क्रिएट इमेजला जाऊया आणि इथे जे आहे हे सगळं या ठिकाणी काढूया. ग्राहम बेल चालेला, इलेक्ट्रिक बल्ब चालेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर इथं स्टीम इंजिन आलेले आहे, जेम्स वॅट. एरोप्लेन आलेला आहे आणि या ठिकाणी हा रेडिओ आलेला आहे. आणि इथे काय म्हणूया आपण, क्रिएट विंटेज हा शब्द का वापरतोय, कारण तो सुद्धा सायंटिस्ट सुद्धा विंटेज मध्येच आपण घेतलेला आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड ब्राऊन वगैरे थोडासा दिसतो आपल्याला. क्रिएट विंटेज इमेजेस फॉर इट्स बॅकग्राऊंड. ओके. त्यानंतर आता हा एकाच वेळेस तो 4 देईल आपल्याला. 1 बाय 1 जर त्याला सांगितलं, ओके, नंतर हे एक आल्यानंतर कोलाज मध्ये, तरी सुद्धा नंतर तुम्ही काय करू शकता, त्याला घेऊ शकता सेपरेटली सुद्धा, त्याच्याकडून करून घेऊ शकता ते. बरोबर आहे. जस्ट आय वॉन्ट इट फॉर पिक्चर्स कलेक्शन साठी मला हे फक्त घ्यायचं आहे एकाच वेळेस. त्यांनी बघा पेपर सुद्धा विंटेज बॅकग्राऊंड वगैरे कसा ठेवलेला आहे तो दिसतोय तुम्हाला. हा जो बल्ब आहे तुम्ही या ठिकाणी बल्ब घेतलेला आहे. ओके. तर थोडक्यात आपण स्वतःलाच, आपण हे नेमकं काय करत आहोत हे स्वतःला करताना विचार पडला पाहिजे. तर तुम्ही काहीतरी वेगळं करतात, जगा वेगळं करतात असा अर्थ त्याचा होतो. ओके. आता बघा इथं काय करूया आपण, इथं या टेलिफोनला या ठिकाणी इथं आणलं. आता हे 2 घेऊया आपण. पहिल्यांदा हा वाला जो आपला हा आहे एडिसनला घेतला आपण. ओके. आणि इथं हातात बल्ब दिसत असं, तर त्याला आपण जेमिनीला सांगितलं बल्ब नको इथं, तर तसं त्यानं दिला असता. आता सध्या मी घेतो, आता याला सेव्ह पिक्चर 1 करतो. फक्त तुम्हाला काय दाखवायचंय, मला तो 4 इमेजेसचं करून दाखवतो या ठिकाणी तुम्हाला. डेस्कटॉप मध्ये या ठिकाणी मी फोल्डर करतो, ट्रान्सफॉर्मेशन. तुमचे ट्रान्सफॉर्मेशनचे व्हिडिओ जे असतात ना, ते 1, 2, 3, आता फक्त ट्रान्सफॉर्मेशन होतंय असा अशातला अर्थ नाही बरं का यात. पण एक मध्ये बरचसं या ठिकाणी याची चलती होती. आपणही त्याला त्या पद्धतीनं करावं, त्यासाठी हा शोधलेला भाग होता. आणि तो फक्त एक जस्ट तुम्हाला मी दाखवतोय. बरोबर आहे. हा इथं 2 करूया आपण. आता बल्ब पासून कोण येणार माहितीये का, पर्सन येणार. हा जो ग्रॅहम बेल आहे तो येणार. बरोबर आहे की नाही. बल्ब पासून ग्रॅहम बेल येणार 3. या ठिकाणी हा जो आहे 4 आणि परत ग्रॅहम बेल पासून
ओनली जे आहे ते टेलिफोन येणार आहे 4. राईट. आता आपण जाऊया या ठिकाणी आपल्या स्टार्ट फ्रेम आणि एंड फ्रेम. बघा त्याचा वापर कसा करायचा आहे. एकदा का तुम्ही कमांड दिली तर सारखं सारखं तुम्हाला करावं लागतं. स्टार्ट फ्रेमला सिलेक्टेड आहे तर तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करा, अपलोड करा आणि अपलोडला इथं ट्रान्सफॉर्मेशन फोल्डर मधला हा पहिली इमेज द्या. त्यानंतर एंड फ्रेम जी आहे, बरोबर आहे, एंड फ्रेम घ्या आणि इथे अपलोड करा अँड ए सेकंड. ओके, बल्ब दिला आपण, बरोबर आहे. आता हे पाठीमागचं जे आपण टाकलेलं होतं ते आपण बॅकस्पेस करूया आणि इथं फक्त म्हणूया ट्रान्सफॉर्म दी पर्सन. पर्सन म्हणायचं महत्वाचं. ओके, पर्सन शोन इन फर्स्ट फ्रेम into an object shown in second frame स्मूथली अँड एलिगंटली. फक्त म्हणायचं पुढे कसा तो ट्रान्सफॉर्म झाला पाहिजे, स्मूथली झाला पाहिजे आणि एलिगंटली झाला पाहिजे, बरोबर आहे, एलिगंटली. अँड त्याला फुल स्टॉप करा. 5 सेकंदामध्ये हे होईल, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. 75 क्रेडिट्स इज नॉट अ बिग डील. आणि ऑडिओ ऑफच ठेवा इथं आणि त्यानंतर ऑन जर ठेवला तरी नो प्रॉब्लेम. आता सध्या मी 5 सेकंदाचं करतोय आणि क्रिएट करूया आपण. क्रिएट केल्यानंतर इथे क्रिएट होऊ लागेल. आता आता तुम्हाला बघेल सेकंड वेळेला काय करायचं माहिती फक्त आता हे हा प्रॉम्प्ट सेमच ठेवायचा, फक्त फर्स्ट फ्रेम मध्ये काय येईल आता, ऑब्जेक्ट येईल बल्ब. हा इथं बघा, हा जो मार्क आहे ना तो वापरायचा. हा मार्क किती चांगला दिलाय बघा त्यांनी. म्हणजे एंड फ्रेम परत घ्यायची गरज नाही तुम्हाला. फोटो दुसऱ्या वेळेला फोटो घेण्याची गरज आहे का तुम्हाला नंतर, नाही. ओके, कशाची, ऑब्जेक्टची, बल्बचा फोटो घेण्याची गरज नाही तुम्हाला. फक्त आता पुढचा जो पर्सन आहे, पुढच्या डिस्कवरीचा, इन्व्हेन्शनचा सायंटिस्ट, तो तुम्हाला यामध्ये घ्यायचा आणि त्या पद्धतीने तुम्हाला करायचं. ओके, तर हे एक या ठिकाणी एक बघूया पहिला वाला. आणि या ठिकाणी बघा हे कम्प्लीट आता होईल 100 सेकंदामध्ये. ते सुद्धा 100 सेकंड तुम्हाला घेतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला झालेलं दिसेल. तोपर्यंत ही जी स्टोरी आहे 27 जॅनची, ती मी आज मोस्ट प्रोबॅबली करून देईनच तुम्हाला. तुम्हीही त्या पद्धतीने प्रयत्न करा. तुम्हाला हे सगळं सध्या जे काही उपस्थित आहेत, आता बाकीचे बरेच जण या ठिकाणी रेकॉर्डिंगच्या बरोबर, कारण रेकॉर्डिंग काल जवळजवळ 40च्या आसपास लोकांनी बघितलेली आहे ग्रुपवरच्या, त्यांनाच फक्त पाठवलेली होती मी. आणि रेकॉर्डिंगच्या या आपल्या मेथडमुळे फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपला लाईव्ह मध्ये या ठिकाणी जे काही उपस्थित असेल त्यांना तर लाभ देणारच आहे मी, जो काय असेल तो. ओके, so we are not dependent on numbers, we are dependent on quantity, we are dependent on quality महत्वाची आहे या ठिकाणी. आणि विचारांची क्वालिटी ज्यांच्याकडे असेल, वेगळ्या दृष्टीने विचार करण्याची, या ठिकाणी नक्कीच त्यांना हे बोलणं समजत असेल. बघा आता लक्षात घ्या या ठिकाणी कधी कधी ते ट्रान्सफॉर्मेशनला 100 सेकंदापेक्षा वेळ घेतं. आणि या ठिकाणी हा आपला 120 सेकंद हा सपोज आपला ट्रान्सफॉर्मेशन इफेक्ट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता हे बघा, बघा तोच बल्ब आहे आणि किती सुंदर पद्धतीने तो ट्रान्सफॉर्म झालेला आहे. बल्ब जरी नसला असता तर तो माणूस असा पूर्ण काय झाला असता, तो बल्ब मध्ये कन्वर्ट झाला असता. आणि तो बल्बच असा असा ट्रान्सफॉर्म होत आहे की जणू काही तो सेपरेट होत आहे. तो त्याला यानं हा शोध लावलेला आहे ते आपल्याला कळतं. त्यानंतर आता अजून एक दाखवायची गंमत तुम्हाला. ते जरा इथं डाउनलोड करून घ्या. 1 सेकंदाच्या आत डाउनलोड झालेला असेल. ओके, आणि इथे लक्ष आहे का सगळ्यांचं, या ठिकाणी बघा इथं इथं कोणता मार्क आहे बघताय का तुम्ही इथं. हो सर. हा, आता बघा हे एंड फ्रेम आहे ना, एंड फ्रेम ते स्टार्ट फ्रेमला आणायची आपल्याला. तर इथं तुम्हाला हा जो आहे त्याला इथे क्लिक करायचं आहे आणि हा एंड फ्रेमला इथं सिलेक्ट करायचं आणि इथे हे डिलीट करायचं आणि इथं टाकायचं तुम्हाला आता अपलोड करायचं. आणि हा अपलोड करताना काय करायचं आहे, हा वाला जो पर्सन आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, तो आपण इथे या ठिकाणी घेतला. इथं काय म्हणायचं, ट्रान्सफॉर्म द पर्सन. इथं पर्सनच्या जागी काय करायचं आहे, फक्त आता ऑब्जेक्ट करायचं आहे, ऑब्जेक्ट.
आणि दोन्ही कॉपी करून घ्या. आता नंतर नंतर तुम्हाला तेच वापरायचे आहेत ऑब्जेक्ट. आता हे यासाठी नंतर तुम्हाला प्रॉम्प्ट जर पर्सन टू पर्सन किंवा बिल्डिंग टू बिल्डिंग असलं असतं ना, खालचं प्रॉम्प्ट बदलण्याची गरजच नाही. पण आता सध्या आपण थोडा प्रकार वेगळा निवडलेला आहे, नवीन वाला आहे हा. ओके, पर्सन शोन सेकंड फ्रेम स्मूथली अँड एलिगंटली, आणि आपण याला काय करूया, क्रिएट करूया. आता क्रिएट केल्यानंतर बघा हा क्रिएट होऊ लागेल. अँड एक 4-5 शोध किंवा एक 4-5 अशा पद्धतीचे वेगवेगळे मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स, एक छोटासा टॉपिक घेऊन सुद्धा तुम्ही एक 30 सेकंदाचा चांगला 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून एक ज्ञानार्जन, म्हणजे बरीचशी मुलं स्कॉलरशिपला सुद्धा बसलेली असतात 4थीला 7वीला, तर या माध्यमातून सुद्धा आपल्याला याचा ई साहित्याचा वापर करता आला पाहिजे, आणि तेही मुलांना आवडेल अशा स्वरूपात, मुलांना आवडेल अशा भाषेत या ठिकाणी आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता याला एक आपण म्हणूया, 9,36 झालेले आहेत. ओके, 11 लॅब्स म्हणूया, कारण ते त्याचं प्रोडक्ट तो ऍक्टिव्हेट आपल्याला करून देत आहे. त्याला तर पेमेंट करून झालेलं आहे. बर, या ठिकाणी बघा, आता हा जो आहे आपला हा कसा झाला बघूया आपण, 360 डिग्रीचा. ओके, हे बघा हा फिरला बघा, हे स्लाइड पूर्णपणे फिरली, हे बघा 360 मध्ये फिरली, आणि मिरर इमेज, आणि परत हे आलं बघा अशा पद्धतीचा. सो स्लाइड कॅन ऑल्सो, स्लाइड आहे ती, स्लाइड कसं काय फिरली अशी 360 मध्ये, असा लोक विचार करतील. आता ही स्लाइड जी बनवली आपण, एक स्लाइड बनवली, स्लाइडची इमेज बनवली, ती कोणत्या माध्यमातून बनवली, एआय न का एएनआय न? कशावर बनवलं आपण हे अगोदर पहिल्यांदा? NI. एएनआय न, आणि परत हे फिरवलं एआय. तर हे जे इंटिग्रेटेड यूज, कोर्सचं नावच त्यामुळे मी ठेवलेलं आहे IUNTAT, इंटिग्रेटेड यूज ऑफ नॅचरल टूल, आर्टिफिशियल टूल्स. नॅचरल टूल, आर्टिफिशियल टूल म्हणजे हे सगळ्यांचा जर इंटिग्रेशन करता आलं. इंटिग्रेटेड हा शब्द खरोखरच मला 5 वर्ष मी जगत आलेलो आहे, कारण पीएचडी सुद्धा माझी 5 वर्षापासून सुरू झालेली होती. माझी पीएचडीचा पहिला शब्द इंटिग्रेटेड, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. तर सगळ्यांचं कॉम्बिनेशन महत्वाचं आहे. कॉम्बिनेशन, कोणती एक गोष्ट फक्त धरून ती करण्यापेक्षा, आणि तसंही आपण कधी कधी तशी निर्मिती केलेली आहे, आपण तशी नावं सुद्धा दिलेली आहेत, ओनली इन पीपीटी, ओनली इन कॅनवा, ओनली इन फिल्मोरा. पण आता आपण काय करतोय, कॉम्बिनेशन वर जास्त आता या ठिकाणी आपला भर आहे. तर आता बघा या ठिकाणी हे तर एक झालं. या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला बघायचं होतं हा वाला एक कसा झालेला आहे. ओके, तो ऑब्जेक्ट टू, हे बघा हा झालेला आहे व्हिडिओ. तर बल्ब पासून माणूस, हा बल्ब बघा पुढे गेला, आणि हा आला आपला टेलिफोन, बरोबर तो टेलिफोन पाशी झाला बघा तिथं, म्हणजे एकाच लॅब मध्ये चालू आहे. ओ माय गॉड, इट्स फंटाबुलस. हा ग्रॅहम बेल आहे, आणि तो टेलिफोन पाशी आहे. आणि आता काय करणार तुम्ही, आता याचा, आता याचा फोटो काढायची गरज नाही तुम्हाला. ही जी शेवटची जी फ्रेम आहे का नाही, ती आलेलीच आहे. फक्त आता तुम्हाला हे सगळं डाउनलोड करूया. आता हे याला सुद्धा डाउनलोड करा. त्याच्यानंतर हे काय करायचं, आता इन्व्हर्ट करायचं, रिव्हर्स करायचं, आणि इथे आला ग्राहम बेल, आणि इथे काय द्यायचं, आता त्याला काढून टाका, आणि इथे फक्त टेलिफोनची सोलो इमेज द्यायची आपल्याला. हे बघा 4 नंबरची, आपण 4च घेतलेले होते ना, ही 4 नंबरची दिली. आणि आता इथे काय करायचं, पहिल्या फ्रेम मध्ये कोण आहे, पर्सन आहे का ऑब्जेक्ट आहे, इथं उलट गेलं ना आपण. आता पहिल्या फ्रेम मध्ये ऑब्जेक्ट आहे का पर्सन आहे? पहिल्या फ्रेम मध्ये आहे पर्सन, आणि दुसऱ्या फ्रेम मध्ये काय आहे, ऑब्जेक्ट. ओके, आणि आता काय करूया, आपण याला क्रिएट करूया. क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी बघा हे क्रिएट होत चाललेलं आहे, आणि हे पूर्ण क्रिएट होईलच. त्याच्यानंतर हा टेलिफोन आपल्याला इथं दिसेल.
आता याच्यामध्ये बघा, हे ओपन आर्ट जर तुम्ही तुमच्या सेपरेट याच्यामध्ये जर तुम्ही करून बघितलं ओपन आर्ट, तर त्याच्यामध्ये दोन प्लॅन्स आहेत. दोन प्लॅन्स कोणते आहेत? एक आहे आपला हा वाला प्लॅन आहे ऍडव्हान्स वाला, आणि एक आहे इन्फिनिटी वाला, इन्फिनाइट वाला प्लॅन मध्ये 24,000 क्रेडिट्स आहेत. पकडतो ये. ओके. तर एक तुम्हाला मी देणार आहे ऍडव्हान्स 12,000 वाला, आणि एक आहे 24,000 वाला. तर असे 36,000 क्रेडिट्स तुमच्याकडे असणार आहेत, 30,000 क्रेडिट्स. आणि हे 30,000 क्रेडिट्स तुम्हाला 30 जणांमध्ये या ठिकाणी वापरायचे आहेत, पहिल्या 30 जणांमध्ये. आता आज इथं 9-10 जण जे आहेत, तर तुम्ही जर सर्वांनी आदर्श जर हे घेतलं तर ओव्हरऑल संस्थेसाठी या ठिकाणी त्याचा थोडीफार त्या ठिकाणी भरपाई होणार आहे. हे बघा, माईक कोणाचं चालू आहे त्यांनी माईक बंद करावा, प्रेम नका सर कृपया. आणि या ठिकाणी पहा, ट्रान्सफॉर्मेशन इफेक्ट बघूया, आणि कम्प्लीट झाल्यानंतर त्याला काय करूया, डाउनलोड करून फिल्मोरामध्ये एकामेकाला जोडत राहिलेले जे काही 2-3 आहेत ते मी करून घेतो, आणि त्या पद्धतीनं ते द डे आफ्टर टुमॉरो ते पाठवून. आता उद्या एक 27 जानेवारी तारीख आहे, आणि 27 जानेवारीच्या टायटलचा एक शॉर्ट मायक्रो स्टोरी या ठिकाणी आपल्याला तयार करायची आहे. तर त्या पद्धतीनं तुम्हाला आयडियाज काही दिलेले आहेत. आजचं जे काही तुमचं राहिलेलं असेल, ओके, काही जणांचं इव्हन पोस्टर स्वनिर्मिती राहिलेली आहे आजची. आता बघा, याला आपण क्लिक करूया, आणि हे बघा, ग्रॅहम बेल, अँड हिअर we can see that person is transformed completely into. Now so this is the transformation, smooth transformation. आणि ग्रॅहम बेलनं काय केलं, इथं पूर्ण वाक्य ते आलं पाहिजे फक्त. इथून ग्रॅहम बेल डिस्कवर्ड किंवा इन्व्हेंटेड टेलिफोन, बरोबर आहे. आणि बल्ब टू ग्रॅहम बेल कसा येणार, तिथं काय येणार, नेक्स्ट सायंटिस्ट इज ग्रॅहम बेल, असं नाव काहीतरी येणार, समथिंग लाईक दिस, बरोबर आहे, त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेला. आणि पहिल्या ट्रान्सफॉर्मेशनला ते सिम्पली येणार, थॉमस एडिसन इन्व्हेंटेड दी इलेक्ट्रिक बल्ब. ओके. तर यासाठी आता मी काय करतो, आता हे सध्या नवीन याच्यावर घेतो, न्यू प्रोजेक्ट. हे लोन सेव्ह करतो, कारण मला नंतर मी घेणारच आहे. सो आता ही चारी जी आहेत, 1 2 3 4, बरोबर आहे, इथून इथपर्यंत आपण घेतलेलं होतं. 1 2 3 मध्ये झालेलं आहे 4, बरोबर आहे. आणि या ठिकाणी हा जो पहिला वाला आहे, तो पहिला वाला इथे आहे, इथे. ओके. सेकंड जे आहे या ठिकाणी इथे आहे, आणि हा जो थर्ड आहे तो इथे आहे, बरोबर आहे. तर आता एकत्रितपणे तुम्ही बघून घ्या, याला तुम्हाला काहीच कट करण्याची वगैरे गरज नसते. सो हिअर फर्स्ट वन इज लाईक दिस, देन सेकंड इट विल गो and into this, and then third one like this. Okay, so it is being taken place. आता मी ही 2 आयडियाज तुम्हाला दिलेल्या आहेत. 27 जानेवारी या दिवसावर एक दिलेला आहे, आणि प्लस तुम्हाला दुसरी जी गोष्ट दिलेली आहे ती याच्यावर एक दिलेली आहे. कशावर? दॅट इज नथिंग बट हिअर ट्रान्सफॉर्मेशनची दिलेली आहे. हे दोन्ही टूल्स मी तुम्हाला या माध्यमातून देणार आहे. तर हा जो इंटिग्रेटेड यूज आहे आपल्याला कशाचा करायचा आहे, AI टूल्स आणि NI टूल्सचा. तर त्यामध्ये कोणकोणते टूल्स दिले जाणार आहेत, कसे दिले जाणार आहेत, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत असणार आहे, तर याचं थोडंसं शेवटी दर्शन तुम्हाला घडवतो या ठिकाणी. या ठिकाणी तुम्ही हे पाहिलेलंच असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स फॉर इकॉर्डिनेट प्रोडक्शन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. 12 दिवसांचा हा कोर्स असणार आहे, आणि त्या 12 दिवसांच्या कोर्समध्ये या ठिकाणी जेमिनी आणि फ्लोचे हे 6 अकाउंट तुम्हाला देण्यात येणार आहेत. त्यानंतर ओपन आर्टचे 2 आहेत, ते सध्या आपण प्रायोगिक तत्वावर घेणार आहे, आणि हे वाढवायचे का नाही अजून जास्तीत जास्त. ओके, तुमचं निर्मिती फ्लो मध्ये जास्त चालू आहे, त्यामुळे हे अकाउंट मी वाढवत आहे. सध्या 2च घेत आहे, ओपन आर्टचे 2च. आणि 11 लॅब्स, सुनो, गॅमा, चॅट जीपीटी, परप्लेक्सिटी प्रो तर आहेच. फिल्मोरा 15 आपण नवीन घेतोय अजून, आणि कॅनवा प्रो एका वर्षासाठी घेत आहे. पॉवर पॉईंट 365 तर आहेच आपला, व्हिडिओ स्क्राईब आणि फॉन्ट्स जे आहेत, TCP प्रीमियम आणि PDF इमेज एडिटिंग, आणि 100 टूल्सचा बोनस, आणि कोर्सचे रेकॉर्डिंग फ्री फ्री फ्री. अशा हा 12 दिवसांचा कोर्स नेहमीप्रमाणेच का मागच्या कोर्स सारखाच नवीन लोकांसाठी हा 1200 रुपयाचा असणार आहे, आणि जुन्या म्हणजे आपल्या
जानेवारी महिन्यातील 3 जानेवारी पर्यंत कोर्स आपला चाललेला होता. स्पेशल एडिशन टू कोर्स केलेल्या शिक्षकांना तो 999 रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 रोज सायंकाळी 9 ते 10 या वेळेत आपल्याला हा कोर्स घ्यायचा आहे. जे काही कोर्स घेणार असतील, कोर्स घेतल्या घेतल्या त्यांनी त्यांचा स्क्रीनशॉट मला शेअर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जे तुम्हाला मी अगोदर दाखवलेलं आहे, हे सगळे टूल्स त्याच वेळेला 10 टूल्स सध्या तरी मी तुम्हाला देणार आहे आणि 10 टूल्स 2 तारखेला म्हणजे पहिला जो दिवस असेल आपला, त्या पहिल्या दिवसात मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. ओके. तर अशा पद्धतीनं सध्या हे 10 मी सेपरेट अजून करून ठेवलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. हे 1, 2, 3, 4, 5, 6 जेमिनी फ्लो आणि हे 2-3 जे आहेत ओपन आर्ट वगैरे, स्क्रीन रेकॉर्डर आणि मराठी स्टायलिश फॉन्ट, हे बाकीचे सुद्धा या ठिकाणी आपण त्यामध्ये ऍड केलेले आहेत. आणि तुम्हाला सांगावयास मला या ठिकाणी महत्वाचं वाटत आहे सध्या, या कोर्समध्ये जे काही एवढे जास्त जमा केलेले त्यांनी परत पाठीमागचे जे 2-3 राहिलेले जे होते आपले, ते जे रिऍक्टिव्हेट करण्यासाठी खूपच भला मोठा असा त्या ठिकाणी खर्च झालेला आहे. तो तरी कमीत कमी टूल्सचा खर्च संस्थेचा भरून निघावा ही माझी माफक अपेक्षा या ठिकाणी तुमच्याकडून मी व्यक्त करू शकतो. तर एक भावनिक साद तुम्हाला मी या ठिकाणी घालत आहे. शिकवायचं तर आहेच, ट्रेनिंग तर चालूच राहणार आहे आपलं. परंतु जर तुम्ही तर असणारच आहात 100%, मला विश्वास आहे त्यावरती. परंतु तुम्ही नवीन लोकांनाही जोडावं. कारण हे विश्वासानंच हे अगोदर मला पहिल्यांदा ऍडव्हान्स फॉर्म मध्ये हे सगळं जे आहे ते जमा करावं लागतं. अगोदर असं नाही की प्रवेश बघू किती होत आहेत आणि त्याच्यानंतर मग मी हे घेईन ते घेईन असं नाही. घेऊन ठेवलेलं आहे. घेऊन ठेवलेला आहे. लाखाच्या आसपास खर्च केलेला आहे आणि विश्वासानं केलेला आहे तो. तर तो तुम्ही विश्वासार्थ ठरवाल आणि आपल्यालाच तुमच्याच लाभासाठी, असं नाही की मला माझ्या भावनिक सध्याला ओ देण्यासाठी नाही म्हणत मी, पण तुम्हाला हे सगळे नवीन नवीन टूल्स, नवीन नवीन अपडेट्स तुमच्या खिजगणतीत असले पाहिजेत, तुमच्या हा, संग्रही असले पाहिजेत, असा या ठिकाणी नेहमीच प्रांजळ वाटत आहे. एक अपेक्षा आहे आणि त्यामुळेच हे सगळं करत आहे. अगोदरच ऍडव्हान्स मध्ये हा खर्च करून ठेवलेला आहे. त्याला तुम्ही त्याही दृष्टिकोनातून पाहाल आणि तुम्ही कराल. या ठिकाणी मला असं वाटतं की आमचे सतीश काळे सर यांनी या ठिकाणी हा प्रवेश नोंदवलेला आहे पहिला. त्यांना मला 10च्या 10 जे आताचे आहेत ते मी पाठवत आहे. दुसऱ्या एका अकाउंटवर त्याचे क्रेडेन्शियल सगळ्यांचे मी या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि बघा, जे काही उपस्थितांपैकी प्रवेश घेणार असतील आता त्यांची एक सेपरेट थोडस मीटिंग, दुसरी एक लिंक मी त्यांना शेअर करेन. लगेच ग्रुप तयार होणार आहे, लगेच तयार होणार आहे आणि लगेच त्यांना या माध्यमातून मी देणार आहे. ओके. कारण त्याचा पासवर्ड चेंज करायचा आहे 6च्या 6 याचा. कारण तिथं पासवर्ड चेंजेबल आहे, तोच ठेवायचा आहे का पासवर्ड चेंज करायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. खरं तर ती तुमची मिळकत आहे आता. ओके. तर हे 1, 2, 3, 4, 5, 6 हे सगळं मी एकत्र घेतलेलं आहे आणि हे तुम्हाला या ठिकाणी 10 आणि विथ मेसेज जे काही ग्रुपचं नाव वगैरे असेल ते सगळंच त्यामध्ये आलेलं आहे. सतीश काळे सर, तुम्हाला हे सगळे ओळीने क्रमवार सगळ्यांना तुम्हाला प्राप्त झालेले आहेत का नाहीत या ठिकाणी तुम्ही सांगावं मला. तुम्हाला लगेच ग्रुपमध्ये ऍड करत आहे मी. आलेच सर आले. येस. निकत मैडम, सर कल के सेमिनार का यूट्यूब लिंक ओपन नहीं हो रहा है. ओपन होता है ना लिंक, यूट्यूबची लिंक ओपन होते की नाही? कालच्या दिली होती तुम्हाला रेकॉर्डिंग, कालची दिसत आहे का सगळ्यांना? फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉप डे 1 रेकॉर्डिंग. नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम. ओके, ओपन होत आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तो. बरं ठीक आहे. ग्रुपचं नाव असेल
IUNTAT असं नाव असेल 1.0. या ठिकाणी मी न्यू ग्रुप मध्ये या ठिकाणी सध्या पहिल्यांदाच सतीश काळे सर यांना ऍड करत आहे. बघा सतीश काळे सर हे तर व्यवस्थेने पोळलेले शिक्षक असले तरी सुद्धा हे स्पर्धेसाठी आपलं कधीच नव्हतं. बरोबर आहे. मी स्पर्धेचा सहचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केलेला नाहीये. बरोबर आहे. कारण हे कधीच त्यासाठी नव्हतं. हे पहिल्या ज्यावेळेस सुरू केलेलं होती संस्था आपली 5 वर्षापूर्वी, त्यावेळेस सुद्धा कुठे त्यावेळेला स्पर्धा होती किंवा त्यासाठी सुरू केलेलं होतं अशातला भागच नव्हता. हे नंतर 2-3 वर्षापूर्वी सुरू झालं त्यांचं आणि त्यामुळे मग आपण अजून त्यामध्ये तुम्हाला आपले प्रशिक्षणार्थी कशा पद्धतीनं चमकतील त्यासाठीचा विचार आपण करत होतो. त्याच्या अगोदर हे चालूच होतं, त्याच्यानंतरही हे चालूच राहत आहे, राहणार आहे. हे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सुतोवाच या ठिकाणी मला करायचं आहे. तर हे बघा आता सध्या ग्रुप झालेला IUNTAT 1.0 हा ग्रुप असेल. तर जे प्रवेश आता आज उद्यापर्यंत घेणार असतील त्यांनी घेऊन टाका आणि याची सगळ्यांचं 2 तारखेलाच आपले सुरू होणार आहे. त्यामुळे 4-5 दिवस आहेत आपल्याकडे आणि ते तुम्ही या ठिकाणी घ्याल आणि इतरांनाही या ठिकाणी त्याचं पोस्टर या ठिकाणी पाठवतो बघा. पोस्टर ही रिलीज करत आहे आणि कोर्सची अनाउन्समेंट या ठिकाणी करत आहे. आपला हा नवीन कोर्स जो आहे हा बराच अँबिशियस कोर्स असणार आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी थोडासा उदंड असा प्रतिसाद दिला तर नक्कीच एजेन आणि इतर काही टूल्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी घेऊन काहीतरी अजरामर निर्मिती परत एकदा आपल्याला जे आपण करत आलेलो आहोत ते आपण चालू ठेवू शकतो तो प्रवास. ओके, सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल शेअर धिस टू शेअर. हे तुम्हाला शेअर करत आहे. शेअर करण्यासाठी तुम्हीही यातून गो थ्रू व्हा, हे पहा आणि त्या पद्धतीनं आपल्या जे काही जर्नी ऑफ कॉन्टेंट रिसर्च डेव्हलपमेंट आणि प्रोडक्शन आहे, प्रोडक्शन रिसर्च आणि डेव्हलपमेंट ते चालू ठेवा. हे बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व आपल्या प्रिव्हियस 2-3 ग्रुपच आपण ठेवणार आहोत. त्या ग्रुपला शेअर करत आहे. आणि जर टाईप करत आहे खाली न्यू कोर्स अनाउन्समेंट. मी सगळेजण या बाबतीत या ठिकाणी सहकार्य कराल अशी या ठिकाणी आशा करतो आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून या सगळ्या टूल्सचा लाभ घ्या. पुढच्या येणाऱ्या नवीन पद्धतीच्या ट्रेनिंगचा आता नवीन पद्धत ट्रेनिंगची काय असणार आहे ते तुम्हाला कोर्सच्या दरम्यानच त्या ठिकाणी त्याचा एक चांगला अनुभव या ठिकाणी येणार आहे. त्यामुळं आजच आपला प्रवेश निश्चित करावा अशी या ठिकाणी सगळ्यांना विनंतीपूर्वक सूचना करतो आणि इथेच थांबतो. रेकॉर्डिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभरात्री, गुड नाईट. I am stopping the share and I am stopping the recording with the visual greeting to have you all a very good night. शब्ब खैर, शुभरात्री. प्रवेश घेतलेल्यांनी आता सतीश काळे सरांनीच घेतलेला आहे तुर्तास. त्यांनी या ठिकाणी थांबावं जेणेकरून मी तुम्हाला नवीन लिंक शेअर करतो आणि जे कोणी प्रवेश घेणार असतील त्यांचा प्रवेश झाल्यानंतर जर पुढचे 15-20 मिनिटं आम्ही असणार आहे तर नवीन जे आपला यामध्ये जे काही चर्चा होणार आहे त्या चर्चेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आताच प्रवेश निश्चित करावा असंही म्हणतो. बाकीचं हे जे काही आम्ही करणार आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. त्यामध्ये चेंजेस जे काही करणार आहे पासवर्डचे वगैरे ते तुम्हाला मिळतील. प्रवेश घेतल्यानंतर उद्याही मिळतील, परवाही मिळतील, 2 तारखेपर्यंत मिळतील. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण आता तुर्तास जर या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर प्रवेश घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला लिंक शेअर करतो. ओके, सो आय एम स्टॉपिंग द रेकॉर्डिंग with again the greeting to have you all a very good night. शब्बखेर, शुभरात्री. आणि या 2 दिवसांची कार्यशाळा या महिन्यातील इथेच या ठिकाणी संपत आहे असंही जाहीर करतो आणि कोर्स जो आहे तो 2 ते 14 फेब्रुवारी या दरम्यान जो असणार आहे त्याला आपण सर्वांनी यावं अशीही या ठिकाणी तुम्हाला एक भावनिक
साध हा घालत आहे त्याला तुम्ही ओ द्यालच या ठिकाणी, अशी आशा करतो, अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट.